नमस्कार. गुड मॉर्निंग. यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क ना. खरं तर इन्स्पिरेटर्सला मी काय इन्स्पायर करणार, तुम्ही स्वतःच. आज मी तर म्हणेल ना, यूथच्या संदर्भामध्ये मी खरं तर ना पहिल्यांदा क्लिअर करतो की मी मार्गदर्शन वगैरे काही करत नाही आहे. फार बोजड शब्द असतो तो. तर जास्त संवाद साधूया की काय आपण याच्या पुढेची दिशा देऊ शकतो. काही परफेक्ट असं काही हे नाही आहे, पण जे काही करू ते आपण कसं सुंदर आणि मनोहर करू शकतो त्याच्यासाठी आपण विचारांची देवाणघेवाण करूया. तर यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क हा खरंच मला खूप चांगला प्लॅटफॉर्म वाटला. संदीपजींनी ज्यावेळेस याचं पहिल्यांदा ब्रँड म्हणून राज्यपालांकडे ज्यावेळेस त्याचं अनावरण केलं, त्या कार्यक्रमालाही मी होतो. तर खरंच की बरेचदा लीडरशिप आहे ना क्रायसिसमध्ये डेव्हलप होते. म्हणजे काहीतरी आपत्कालीन परिस्थिती आली आणि त्यावेळेस मात्र मग लीडरशिप प्रेस्पायर होते किंवा दिसून येतो. मग तो भारताचा स्वातंत्र्य लढा असो, कुठला तरी इवन औद्योगिक क्रांती, विज्ञान क्रांती, ही जी आहे ही गरजातून किंवा काहीतरी क्रायसिस आलं, कुठलं तरी संकट आलं आणि मग त्याच्यातनं एखादं हे आलं. आता ही करोनाचं मेडिकल क्रांतीवरून आपण त्याच्यावर मात केली, काहीतरी संकट आलं त्याच्यामधून आपण येतो. पण हा खरा प्लॅटफॉर्म असा आहे की जिथे समृद्धीमध्ये आपण लीडरशिप डेव्हलप करण्यासाठी एक नेटवर्क स्थापन करतो की ज्यामध्ये युवकांची जी सृजनात्मक शक्ती आहे ती एकत्र आणून काहीतरी आपण विधायक त्याला प्लॅटफॉर्म द्यायचा. प्रत्येक कॉलेजेसमध्ये ही जी शक्ती आहे ही, नाहीतर मग कुठल्या तरी वेगवेगळ्या राजकीय प्लॅटफॉर्मसाठी किंवा काहीतरी अस्मितेचं एखादं तकलादू कारण येतं आणि मग ती पुढे येते. आता त्या बाबतीत मी भाष्य करत नाही. मग तो बुरखा घालण्याचा असो किंवा वेगवेगळ्या याच्यावर आपण डिबेट करत असू, तर त्यापेक्षा विधायक कामांसाठी आपण ज्यावेळेस एकत्र येतो, ही इन्स्पिरेटर्स जी संकल्पना आहे खूपच भावली. आणि म्हणून मग मी संदीप सरांना विनंती केली की मला पण तिथे हिंड. आता पहिल्याच दिवशी पहिलंच सेशन म्हटलं की मलाही थोडंसं हे झालं की ओपनिंग बॅट्समॅनला खरं तर खूप मोठी जबाबदारी असते. तो जो टोन सेट करतो तो मला वाटतं दिवसभराचा तुमचा तो टोन राहणार आहे. तर मला रन रेट पण मेंटेन करायचा आहे, तुमचा इंटरेस्ट पण मेंटेन करायचा आहे. तर पाहिल मी की जास्त बोजड पण होणार नाही ते, पण आपण एक संवाद साधूया. तर मित्रांनो, यशस्वीता, त्याच्यानंतर आनंददायी, तुम्ही खरं तर ही जी आहेत, मी तुम्हाला आत्ता सांगेल हे जे इन्स्पिरेटर्स तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यातनं वेगवेगळ्या कॉलेजचं रिप्रेझेंटेशन करताय, पहिल्यांदा तुमच्यासाठी टाळ्या वाजवू आपण. कॉंग्रॅट्स. तर टाळ्या अशा नका, आपण वेगळ्या पद्धतीने वाजवूया. तर हात असे घ्या सगळेजण. सो 1 2 3, 1 2 3, 1 2 3. तर सगळ्यांसाठी ह्या टाळ्या की तुम्ही रिप्रेझेंटेशन काहीतरी स्वतःपेक्षा इतरांसाठी ती भूमिका घेत आहे. लीडरशिपचं पहिलं किंवा नेतृत्वाचा पहिला गुण आहे की तो स्वतःसोबतच इतरांच्या आनंदासाठी, इतरांच्या मागण्यांसाठी, इतरांच्या भवितव्यासाठी तो उभा असतो. ती एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ती एक खरं तर जबाबदारी आहे. जेव्हा जबाबदारी आपण म्हणतो ना, खरं तर जबाबदारी घ्यायला पुढे आपण काय येत नाही, कारण ते ओझं वाटतं. तर रिस्पॉन्सिबिलिटीची आपण जेव्हा व्याख्या स्वतःसाठी बदलू, तर मग जबाबदारी ही ओझं न राहता ती एक स्वतःने पेललेल्याचं एक पदकसारखं ते आपल्याला अभिमानाचं स्वरूप वाटते. तर रिस्पॉन्सिबिलिटी, व्हॉट इज रिस्पॉन्सिबिलिटी फॉर अस? कुणी सांगू शकेल? जबाबदारी म्हणजे मला काय अभिप्रेत होतं किंवा मला काय वाटतं की ही इन्स्पिरेटर्स म्हणून मी जेव्हा उभे आहे एखाद्या कॉलेजसाठी, एखाद्या जिल्ह्यासाठी, तर ही जबाबदारी तुम्ही घेताय ना, तर त्याला तुम्हाला कसं अभिप्रेत होतं? जबाबदारी घेणं म्हणजे माझ्यासाठी काय नेमकं? मला परफेक्ट उत्तर किंवा डिक्शनरी मिनिंग नको आहे, ते सगळ्यांनाच माहिती. कुणी सांगा, तसं तिथून शॉर्टआउट केलं तरी चालेल. लोकांची प्रश्न सोडवणं. अजून टू बी पॉझिटिव्ह.
यस असं शाऊट करा. आपल्याला काय त्याच्यातनं सगळं हे करून, हे फोरम आहे, या माध्यमातनं आपण काहीतरी इव्हॉल्व करतोय, जे आहे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं त्याला टच देणं, हेच खरं तर इन्स्पिरेटर्सचं काम आहे. अजून कोण त्याच्यामध्ये ॲड करेल? सुरुवात करणं, इनिशिएटिव्ह घेणं. बरोबर. दाखवलेला विश्वास. गुड. न्यू चेंज, ब्रिंगिंग चेंज, कुठला तरी बदल आणणं त्या याच्यामध्ये. अजून सगळ्यांची आवाज जो आहे तो, प्रत्येकाचा जो क्षीण असलेला आवाज आहे तुम्ही सर्वांसमोर व्यक्त करणं, सगळ्यांच्या मागण्या, त्याला व्यासपीठ निर्माण करणं. अजून एनकरेज करणं. खूप सुंदर. नेतृत्व गुण विकास करण्याची संधी. नेतृत्व गुण विकास करण्याची संधी देणं. सो ऑल दिस कम्प्लिटली त्याला जर आपण डिस्टिल केलं, हे केलं, आणि त्याचा जर आपण निचोड काढला, तर तो काय आहे की ती एक भूमिका घेणं, तो एक स्टँड घेणं, रॉक सॉलिड स्टँड घेणं, की तो मग तो उभा राहतो खंबीरपणे त्या भूमिकेसाठी. ती भूमिका म्हणजे काय की मी ती स्वीकारून हे करतो की मला ती ॲक्सेप्टेबल आहे आणि मी त्याचं रिस्पॉन्सिबिलिटी, त्याचं सिंक्रोनाइज होऊन रिस्पॉन्सिबिलिटी आली. मी माझी ॲबिलिटी रिस्पॉन्सिव्ह वेनी समोर करतो आणि त्या भूमिकेसाठी मी तयार होतो. मग याच्यामध्ये ओझा आहे का की कुणीतरी मला जबाबदार धरेल म्हणून मी ती जबाबदारी धरतोय का? नाही. हे मी ती स्वीकारलेली भूमिका आहे की त्या प्रश्नासाठी, त्या उत्कर्षासाठी, त्या एखाद्या कॉजसाठी मी तो उभा राहतो. तर ह्या उभा राहण्याचंच मला वाटतं इन्स्पिरेटर्स जे आहेत, यंग इन्स्पिरेटर्स, तुमच्यासाठी हा सलाम. मी तर म्हणेल की युवा पिढीसाठी, त्या कॉलेजसाठी ब्रँड ॲम्बॅसेडर जे म्हणतो आपण, ती ब्रँड ॲम्बॅसेडरची भूमिका ह्या जबाबदारीतनं येते. तर ब्रँड ॲम्बॅसेडर होतो म्हणजे काय होतो आपण, तर त्या भूमिकेचं रिप्रेझेंटेशन करतो. तुम्ही आता त्या याच्यामधनं खूप साऱ्या संकल्पना संदीप भाऊनी मांडल्यात की मंत्रिमंडळ स्थापन होणार, त्या विषयाचं एक एक मंत्री होणार, उपमंत्री होणार. म्हणजे तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन, त्याचं राज्यस्तरावरचं काम कसं चालतं आणि मग त्याची आपण अंमलबजावणी कसं करतो याचं पण प्रशिक्षण होणार. सो इन्स्टिट्यूशनलायझिंग यूथ आणि त्याच्या माध्यमातून ही जी सगळी शक्ती आहे तिला एक दिशा देण्याचं काम या फोरमच्या माध्यमातून होतं आहे. खूप चांगलं वाटतं. तर तुमच्या मग ज्यावेळेस ह्या भूमिकेसाठी तयार व्हायचं आहे, तर त्या तयार होण्यासाठी काय काय लागतं? तर माझे इन्ग्रेडियंट्स मी जर सांगितलं, तर मी पण तुमच्यासारखंच युवा याच्यामधून झालो. तर मित्रांनो काय होतं की सर्वात युवा म्हटलं ना की चैतन्य, उत्साह, एनर्जी, विद्रोह, ह्या सगळ्या भूमिकांचं तो हे आहे, तो समुचित त्या याच्यामधला ती जी ज्याच्याकडे आहे, तो वयानुसार यूथ असेल असं नाही आहे. ही गुण ज्याच्याकडे आहे, ती उत्साह आहे, तो एनर्जी आहे, तो वयाच्या कुठल्याही कालखंडामध्ये असेल तर त्याला यूथ म्हणू आपण. मग काय आहे, रोखठोक भूमिका मांडणं, आपले मुद्दे तेवढ्याच तटस्थपणे, त्या जर आवडत नसतील, रुचत नसतील, त्या अन्यायाविरुद्ध बंड करणं. बंड हा पण खूप मोठा आविष्कार आहे की त्या भूमिकेच्या विद्रोहात जाऊन, प्रवाहाच्या विरोधात जाऊन मला जी पाहिजे आहे ती बदल घडवणं. तर या याच्यासाठीचं यूथ म्हणजे हा तो आहे. मग त्याच्यातलं नेतृत्व गुण उपजतच त्याच्यामध्ये असतं. हे बंड जे आहे ते प्रवाहाच्या जो काही प्रस्थापितांनी हे केलेलं आहे त्याच्या याच्यामध्ये माझी भूमिका तो खंबीरपणे मांडू इच्छितो. होतं काय की या याच्यामध्ये असतं दुसरं, ज्याला या यूथमध्ये जे आहे तो पाल्पेबली प्रेझेंट किंवा जो लाईव्हलीनेस आहे, त्या लाईव्हलीनेसला असतं ट्रेंड सेटिंगचं वेड. मग तो ट्रेंड्स एवढ्या फॅशन्सच्या माध्यमातून म्हणा, कुठला ट्रेंड तो सेट करत असतो, कुठलं ग्लॅमर त्याला आवडतं, तर ह्या ग्लॅमरच्या माध्यमातून तो स्वतःच्या याच्यामध्ये खूप लवकर तो अट्रॅक्ट होतो. तर रादर दॅन बिंग कॉपी कॅट किंवा कुठेतरी मी दुसऱ्यांचं कॉपी करतो, तर माझा ट्रेंड मी सेट करता पाहिजे. खूप सारे आपल्या याच्यामधले उद्योजक किंवा युवा मित्र आहेत की ती करिअर आणि मला भवितव्य या याच्यामध्ये खूप सारी स्वप्न असतात आपली, सृजनात्मक आपल्याला करिअर करायचं असतं, लाईफबद्दलची खूप सारी ड्रीम्स आहेत. तर हे करत असताना सुद्धा तुम्ही दुसऱ्यांच्या भूमिकेसाठी त्या याच्यामध्ये स्वतःला उभं राहत आहे तिथे. तर मग तुम्हाला स्वतःचा स्टँड पण पाहिजे की रादर दॅन कॉपिंग इतरांना. माझा स्टँड जो आहे की बरेचदा आहे ना की यशस्वी आयुष्याची सूत्र मात्र खूप फिक्स असतात.
मग ती आपण कुठून घेतो? तर सगळं फिल्ममधून रेडीमेड आपण उचललेलं असतं. करिअर करायचं, सरकारी नोकरी पहिल्यांदा, डॉक्टर, इंजिनियर, कॉर्पोरेट ऑफिस, व्यवसाय किंवा काहीतरी नवीन स्टार्टअप्स करायचे आहेत, मला समाजकार्य करायचं आहे, मला राजकारण करायचं आहे, ह्या करिअरच्या दिशांना मात्र मग आपण थोडंसं साशंक असतो. कारण हा ट्रेंड कुणी सेट केलेला नाही आहे. मला कुणाचं तरी व्हायचं आहे, मला US किंवा सिलिकॉन व्हॅलीला का जायचं आहे? कारण कुठून तरी मी ते ऐकलेलं आहे, कुठून तरी सोशल मीडियामध्ये, माझ्या आजूबाजूच्या याच्यामध्ये त्याला ज्यावेळेस खूप सारा सन्मान मिळतो, त्याला खूप सारा आदर मिळतो, त्याचं खूप सारं लोकांच्या मनामध्ये त्याची अपसूक असतं आणि रेडीमेड मला त्याचा आदर मिळतो, मग मी ते करिअर निवडतो. पण कुठलंही गोष्ट तुम्ही एकदम जीव झोकून जर केला ना, तर मला वाटतं त्या याच्यामध्ये स्वतःचा ट्रेंड आपण निर्माण करू शकतो. इंडियननेस, इंडिजिनियसनेस, खूप सारे लीडर्स, खूप मोठे मोठे मी उदाहरणं देणार नाही. मी अब्दुल कलामांपासून जर आपण म्हटलं, लता मंगेशकरांपर्यंत महाराष्ट्राने खूप मोठमोठी रत्न निर्माण केली. पण आपण आजूबाजूला जर बघितलं ना, म्हणजे तुमच्यासारख्या युवकांमधूनही कितीतरी मी उद्योग विभागामध्ये जवळपास 8-10 वर्ष काम केली, तर त्या ठिकाणी मी हे करायचो की प्रत्येकाचा कल असतो की मला चांगली नोकरी मिळावी, चांगला हे व्यवसाय व्हावा. पण स्वतः उद्योग करायचा म्हटलं ना की आता मध्ये मराठी माणसाची एक थोडंसं लिमिटेशन येतं तिथे. खूप सारे आपल्या याच्यामध्ये ट्रेंड सेटर्स ज्यांनी हे केलेले आहेत, साधा येवले चहावाल्यापासनं की ज्यांनी फ्रँचायझी त्या याच्यामध्ये निर्माण केली, किर्लोस्कर सारखे ब्रँड सेटर होते, त्याच्यामध्ये खूप मोठ्या निर्मिती उद्योगांमध्ये ते आले. महिला उद्योजकांमध्ये पण खूप साऱ्या उद्योजिका आहेत की ज्यांनी त्या याच्यामध्ये खूप सारं काम केलं. तर आपण त्या याच्यामध्ये माझा वेगळा फ्लेवर, व्यक्तिमत्व विकासामधलं सगळ्यात जो मूळ तत्व काय आहे की सगळ्यांचा अभ्यास करून माझ्यातला जो आंतरिक सुगंध आहे ना, त्याला शोधायचं. की मी सचिन तेंडुलकरनी जर विचार केला असता की मला अमिताभसारखं व्हायचं आहे, त्याचं ग्लॅमर, रमाकांत आचरेकरनी त्याला तर सल्ला दिला होता की तू इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्समध्ये जा. मग इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्स म्हणजे काय, टेनिस, बॅडमिंटन किंवा जे वैयक्तिक स्तरावरची आपण खेळतो अशा खेळांमध्ये. कारण सामूहिक खेळामध्ये आला तर तुझ्या टॅलेंटला तेवढं वाव मिळणार नाहीत. पण त्यांनी फोकस केलं की माझ्यामधलं बेस्ट काय आहे की मी सगळ्यात चांगला बॅट्समन होऊ शकतो. मग बॅटिंगमध्ये मी एवढा जीव टाकला त्याच्यामध्ये की तो बॅटिंग करतो, तो स्वतःसाठी सगळं हे करतो, पण आपल्या सगळ्यांचा मात्र आदर्श होतो. कारण त्यांनी त्या ह्याच्यामध्ये एवढी मास्टरी केलेली आहे की आपल्याला त्याचं खेळणं इतकं ईज आणि ग्रेसफुली आवडतं की प्रत्येकजण त्याला आयकॉन मानायला लागतो. लता मंगेशकरांचं सुद्धा तसंच. संगीताच्यामध्ये, गाण्यांच्या याच्यामध्ये इतक्या उच्च स्तरावर त्यांनी स्वतःला नेलं की त्यांनी स्वतःसाठी गाणी म्हटली किंवा फिल्ममध्ये गाणी म्हटली तरी आपल्याला मात्र तो आवाज वेगवेगळ्या मूड्समध्ये आपल्याला कधी ना कधी तरी तो आपला वाटला आणि त्याच्यामध्ये आपण आपलं जीवन समृद्ध केलं. मित्रांनो, तुमच्या याच्यासाठी सुद्धा आहे ना, तुम्ही कुठलंही तुमच्या याच्यामधलं जे काही वेगळेपण आहे, जो एकमद्वितीय, म्हणजे प्रत्येकाचंच असं आहे की प्रत्येकजण युनिक आहे त्याच्या ह्याच्या पर्सनॅलिटीमध्ये. कुणी पण आपण असं जर निसर्गामध्ये पाहिलं तर एक झाड दुसऱ्यासारखं असतं का? आपण गुलाबाला झेंडूशी कंपेअर करतो का कधी? पण आपण मात्र एकमेकांना असं कंपेअर करतो की तो असा आहे, मी असा आहे, माझ्यामध्ये वेगळा आहे. तर माझा सुगंध मला जर सापडला तर त्याला नर्चर करणं, त्याला संगोपन करणं हेच व्यक्तिमत्वाचं प्रथम आहे. मी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे, त्याच्यामुळेच मला कृषीचेच सगळे उदाहरणं दिली. त्यामुळं आपल्यातलं पहा की माझ्यामध्ये काय वेगळं आहे, त्याला संगोपन करा. असं म्हणतात ॲग्रिकल्चरमध्ये की कृषीमध्ये बियाणं कसंही असो, त्याची मशागत जर चांगली केली तर उत्पन्न मात्र चांगलं काढू शकतो. तसंच आहे आपल्याला. आपलं वर्ण, आपला बॉडी टाईप, आपला जिनोम टाईप काय जरी असला तरी मी त्याला किती नर्चर करतो, किती प्रॅक्टिस करतो, कसं त्याला हे करतो, त्याची निगा राखतो, याच्यावरून मी माझं व्यक्तिमत्व फुलवू शकतो. तर ती फक्त उर्मी, ती जागृती, ती फॉलबॅक मेकॅनिझममधून परत परत उभं राहणं ही खरं तर तुमची हे आहे. असं म्हणतात ना मॅनेजमेंटमध्ये की एबिलिटी टू डू वर्क, म्हणजे काम करण्याच्या क्षमतेपेक्षा काम करण्याची इच्छाशक्ती खूप प्रबळ आहे.
क्षमता म्हणजे काय, माझ्यामध्ये कॅपेबिलिटीज खूप आहेत, माझ्याकडे टॅलेंट भरपूर आहे, पण इच्छाशक्तीच जर नसेल तर ती इच्छाशक्ती मात्र जागृत पाहिजे. तुमच्यामध्ये ती इच्छाशक्ती आहे त्या युवा प्लॅटफॉर्मसाठी उभं राहण्याची, तर ती इच्छाशक्ती हीच सगळ्या याचं आहे. कुणी कदाचित आपण म्हणू टॅलेंट याच्यामध्ये आपण जर व्हेकलचं जर एक्झाम्पल घेतलं, काही जणांची 40cc मोपेड आहे, काही जणांची 1200cc फॉर्म्युला 1 रेस कार आहे. कदाचित काही जणांचं टॅलेंट जास्त आहे, काही इंटेलेक्च्युअली स्मार्ट आहेत, काही जणे ॲव्हरेज आहेत. पण माझ्याकडे इच्छाशक्ती आहे की मला इथून माझ्या मूळ गावी जायचं आहे किंवा हायवेने इथून मुंबईला आपण जातोय. हाऊ यू विल रीच द डेस्टिनेशन इज जस्ट टू विल टू ड्राईव्ह दॅट कार ऑन दॅट रोड. मग तो जर ज्याच्याकडे बेस्ट ऑफ द बेस्ट व्हेकल आहे आणि तो जर चालवत नसेल किंवा तो विरुद्ध दिशेने जात असेल, तर मला वाटतं तो ॲव्हरेज टॅलेंटवालासुद्धा जास्त प्रभावीपणे त्याचा रिमार्क क्रिएट करू शकतो. तर ह्या प्रक्रियेमध्ये स्वतःचा शोध हे करत असताना बरेचदा आपण हे होतं ना की इतके सिरियस होऊन गेलो आयुष्यामध्ये की एन्जॉय करणंच विसरून गेलो. मग मी काय केलं, आनंदाच्या संकल्पना आहे ना पोस्टपोन करत गेलो. आनंद केव्हा साजरा करायचा, मग परीक्षेमध्ये काहीतरी यश संपादन केलं तर मग मी हे करेल. करिअरमध्ये मग त्याच्यानंतर एक्झाम झाला, मग कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, मग कॉम्पिटेटिव्ह एक्झाम झालं, नोकरी झाली, नोकरी झाल्याच्यानंतर सो आय पोस्टपोन माय हॅपीनेस टू ए सर्टन डेस्टिनेशन. काहीतरी घटना घडेल आणि मग मी आनंद होईल. पण ह्या प्रोसेसला मी एन्जॉय करतो का? परीक्षेमध्ये जायचं आहे, तो पण हे काळ आहे. जो मी आत्ता या सेमिनारला आलो किंवा या अधिवेशनाला आलो, तर येतानाचा प्रवासाचं तुमचं हे झालं असेल, रात्रभर प्रवास, कुणाला रिझर्वेशन मिळाले असतील, काही जणांची RAC असतील, खूप सारे स्वतःला त्या याच्यामधून ग्रुएल्सम मेकॅनिझममधून आपण इथपर्यंत आलो. ब्रेकफास्ट झाला नसेल आणि माझं ऐकताय तुम्ही, तर हे पण एन्जॉय करता आलं पाहिजे. सो लाईफ गोज ऑन. तर लाईफमध्ये आपण काय करतो, आपल्या अनुकूल परिस्थितीची वाट पाहत असतो. प्रत्येकाची यशाची काय संकल्पना असेल किंवा असेल ना, सोपी भाषा सांगतो, सोपी परिभाषा मी जी माझ्यासाठी आहे ना, माझ्या अनुकूल रिझल्ट जर आले, मला जे हवं तसं घटना घडली किंवा अपेक्षित परिणाम आले, तर मी यशस्वी, नाही तर मी अपयशी. खरं तर यश अपयश याचं जर हे केलं ना, हे भाषेचे खरं तर पैलू आहेत. एखाद्या ॲनिमलला ज्याच्याकडे भाषा नाही आहे, त्याची भाषा आहे, पण तो वाघ शिकारीला गेला आणि तो एखाद्या पहिल्या प्रयत्नामध्ये त्याचा शिकार जर सापडला नाही, तर तो आयुष्यभर स्वतःला दोष देत बसत नाही की आज माझ्या आईवडिलांनी मला जर चांगलं पळायला शिकवलं असतं तर मी ती शिकार पहिल्या याच्यात घेतली असती आणि तो फ्रस्ट्रेट होऊन आत्महत्या केली नसती. सो दिस इज समथिंग की आपल्या भाषेमध्ये आपणच हे केलेलं आहे. आपलं इंटेलेक्च्युअल आपल्या विरोधात आपण वापरतो. तर माझी सकारात्मकता, माझी सृजनशीलता ही माझ्या कायम समृद्धीसाठी मला वापरणं, हेच व्यक्तिमत्व विकास आहे. मी काय डिफाईन करतो, स्वतःचा संवाद स्वतःशी कसा ठेवतो. बराचसा संवाद जो आहे आपण इतरांशी करण्यापूर्वी आहे, तो स्वतःशी करत असतो. अंतर्मनामध्ये प्रचंड संवाद, कोलाहल चालू असतो, कधी विचारांचं काहूर चालू असतं, कधी भावनिक हे असतं. तर मी त्या याच्यामध्ये स्वतःला काय सजेशन देतो. आणि मित्रांनो, हीच जी माणसाची उत्क्रांती आहे, ह्या विचारांच्या समृद्धतेवर अवलंबून आहे. माझा संवाद माझ्याशी किती सुदृढ होतो, कारण ह्या विचारांचं बियाणं पेरणं खरं तर जितकं समृद्ध वाचन आहे, तुमचं किती समृद्ध फ्रेंड सर्कल आहे, किती समृद्ध तुम्ही विचारांवर फोकस करता, कारण हे तर अनियंत्रित चालूच राहणार. की तो नॉईज आहे विचारांच्या वेगवेगळ्या याच्यामधलं, त्याचं संगीत टिपणं, त्याच्यातलं फुलं वेचणं, हीच खरं तर तुमची सजगता आहे. आपण स्वतःच्या याच्यामध्ये जर बघितलं तर आज बरेचशी आपल्या आजूबाजूला मित्र अशी आहेत की प्रत्येकाचे ट्रेंड सेटिंग झाले. आज इतके टेम्पलेट्स आलेले आहेत ना, प्रत्येकाची साचेबद्ध
व्याख्या तयार आहे आणि मग त्या व्याख्येमध्ये आपण जर फिट बसत नसेल की आपण ऑड मॅन आउट ठरतो आणि मग त्या याच्यामध्ये आपल्याला थोडंसं फ्रस्ट्रेशन येतं. आज काय झालं, मी तरी साधारणतः 88-86 या काळामध्ये 10वी-12वीला होतो, त्यावेळेस माझ्या योगायोगाने 80% म्हणजे खूप सारं हे होतं. पण आज 96% जरी भेटले तरी तो कचरतो सांगायला की मला 96 पडले, कारण 100%वरच आज मराठवाड्यामध्ये 140 पोरं तिथे 100पैकी 100 आहेत. आता आमचे नांदेडचे काही जण आहेत तर तिथे क्लासेस सहज होऊन गेलेत. सगळे फॅक्टरीमधून रोबोट निघाल्यासारखे एकदम बायोलॉजी 341 मुलं नांदेडमधून पैकीच्या पैकी मार्क. तर मग यशाची संकल्पना एकदम फिक्स झाली, परफेक्शनिस्ट व्हायचं आहे. त्याच्यापेक्षा कमी जास्त जर झालं की झालं, पूर्ण जग बुडालं आपलं. परफेक्शनिस्टपेक्षा एक्सलन्स व्हावं. एक्सलन्स काय आहे, 80 to 90 इज गुड फॉर मी. त्या ॲव्हरेज पॅटर्नमध्ये मी आलो, माझी मला पाठ थोपटता आली पाहिजे. कुणाच्या याच्यासाठी, कुणाच्या ॲप्रिसिएशन करता, कुणाच्या ब्रँडिंगसाठी मला त्याच्यामध्ये स्वारस्य नाही. हीच पुढच्या याच्यामध्ये तुमच्या पॅरेंटिंगमध्ये पण तेच येणार. तुम्ही ज्यावेळेस तुमचं फॅमिली हे करणार, आपण हे हायरार्चिकली वंशपरंपरागत त्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या निचरा करत असतो. की यशाची संकल्पना खूप समाज मान्यता आहे, 99% पडले तर तो हे. मी माझ्यापेक्षा इम्प्रूव्ह केलं. मी काल ज्या वर्षी जेवढं होतं त्यापेक्षा यावर्षी किंवा काल जो होतो तो त्यापेक्षा आज जर इम्प्रूव्ह झालं तर मला वाटतं हा सेलिब्रेशनचा पॉईंट आहे. एनिथिंग दॅट इज ग्रोईंग, दॅट इज इम्प्रूव्हिंग, दॅट इज सॅटिस्फाईंग फॉर मी, आय कॅन सेलिब्रेट इट. प्रत्येकाची ग्रोथ ही माझ्यासाठी ती ग्रोथ असली ना की ती एन्जॉय करा. तो 60% आला, कारण तो 35%वरचा होता, आज तो 60%वर आला, तो सेलिब्रेट करतो. आणि तो जो 88वर होता तो 87 आले की झालं, तो फ्रस्ट्रेशनमध्ये येणार, त्याचं नीट सेटचा स्कोर गेला, तो स्वतःला कोसत बसतो. तर समाज मान्य ही काही एंड ऑफ द वर्ल्ड नाही आहे. प्रत्येक जर आज उद्योग जगतामध्ये मी तर सांगतो की बरेचदा आपण हे बघू की समाजाचे आज मराठी माणसांच्या या मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कसे सेट पडले. टॉपर असतो, सगळ्यात जो येतो तो एक्सलंट होतो. सिलिकॉन व्हॅलीमध्ये प्रायव्हेटमध्ये कुठेतरी गुगलमध्ये याच्यामध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये तो तिकडे निघून जातो. त्याच्यापेक्षा जो सेकंड ऑर्डर असतो तो कुठल्या COP IIT इकडून झालेला आहे, तो इंडियन कॉर्पोरेटमध्ये काम करतो. आमच्यासारखे सेकंड ऑर्डर थर्ड ऑर्डर असतात ते गव्हर्नमेंटमध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाममधून तिथे येतो. परत राहिलेला जो आहे तो अजून स्ट्रगल करतो, तो प्युअर सायन्सेसमध्ये PhD करतो, मग कुठल्या तरी रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये जातो, प्राध्यापक होतो, रिसर्च स्कॉलर होतो, ते हे होऊन जातं. काही प्राध्यापक होतात. मग जे अजून त्याच्यामागचे मिडल बेंचर्स किंवा लास्टच्या बटन बेंचर्स आहेत ती स्ट्रगल करतात, व्यवसायात जातात, त्याच्यामध्ये या सगळ्यांवर ते त्यांना कामाला ठेवणारे उद्योजक होतात. एकदम लास्ट बेंचर्स किंवा जी बाहेर शिक्षण पूर्ण नाही झालेली आहेत किंवा हे झालेत ती पॉलिटिशियन होतात आणि या सगळ्यांना कामाला ठेवतात. तर मित्रांनो, हे विदारक जरी असलं, कुणावर टीका करण्याचं माझा उद्देश नाही आहे, पण होतं काय की वेन्स वी आर सेटिंग ट्रेंड्स की ग्लॅमराइज्ड होतो अमुक एका करिअरबद्दल, तर कुठलंही करिअर चांगलं किंवा वाईट नाही आहे, किंवा खूप सारं त्याचं एकच परिमाण झालं आहे की मला त्याच्यामधून किती पैसा मिळतो तर ते चांगलं, पैसा मिळत नसेल तर ते वाईट आहे. बऱ्याचशा गोष्टी समाजकार्यामध्ये आज आनंदबंग असतील, अभयभंग आहेत, बाबा आमटे आहेत, त्यांची जी पिढी काम करते, अनिल अवचट होते, त्यांनी पण मुक्तांगण खूप चांगलं काम केलेलं आहे. तर समाजकार्यामध्ये पण खूप साऱ्या ज्या रोड लेस ट्रॅव्हल्ड ज्याला म्हणतो की जी वाट कोणी चोखाळलेली नाही, अशा वाटेवर चालणं खूप धाडसाचं असतं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये नरेंद्र दाभोळकरांचं काम. तर ह्या ट्रेंड सेटिंग जी कामं आहेत, खरं तर ग्लॅमर त्या कामाला मिळायला पाहिजे. नाही तर आज कोणीतरी लंगडत चालतो आणि श्रीवल्ली म्हणून आपण त्याला डोक्यावर घेतो. पण त्याच संत गाडगेबाबांना कितीतरी संघर्ष करून आज स्वच्छता अभियानामध्ये आपण मात्र त्यांची खिल्ली उडवायचो त्यावेळेस. पण RR आबांसारखे नेतृत्व होतं आमच्याकडे की जे त्यांच्या नावाने योजना ती स्वच्छता अभियानाला आपण लावली
आणि त्या योजनेचं ब्रँडिंग एवढं झालं की मित्रांनो 10-15 वर्ष त्या आधीच्या काळामध्ये आपण ग्रँट्स द्यायचो गावामध्ये की लोकांनी स्वच्छतागृह बांधायला पाहिजे, लोकांनी स्वतःचं संडास बाथरूम असायला पाहिजे, अनुदान द्यायचो, लोक त्याचा उपयोग दुसऱ्या कामासाठी करायचे अदर दॅन स्वच्छतागृह. पण हे ओळखल्याच्या नंतर सामाजिक ज्यावेळेस मी वीण बघितली की लोकांना त्यापेक्षा कॉम्पिटिशन आवडतं. मग आराराबांनी त्या याच्यामध्ये स्वच्छता परवाने जे आहेत उद्योगांना ते एक खिडकी योजनेमार्फत त्यांना हे करत असतो. महाराष्ट्र देशाला नेतृत्व किंवा वेगवेगळ्या ट्रेंड सेटिंगसाठी खूप साऱ्या प्रशासकीय पातळीवर पण आहे, सामाजिक कार्यामध्ये पण आपण खूप अग्रेसर आहोत. मुंबई जी देशाची आर्थिक राजधानी आहे ती का आहे, तर का इथे सगळं बेस्ट ऑफ द बेस्ट बिझनेसेस, स्टॉक एक्सचेंज म्हणा, फिल्म इंडस्ट्री म्हणा, हिरे व्यापार म्हणा, IT इंडस्ट्री म्हणा, सगळं एका या सिटीमध्ये जर असेल तर ती इंडस्ट्री फ्लरिश होते. महाराष्ट्राचं वैभव, महाराष्ट्राची सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय परंपरा जी आहे खूप विशाल आणि खूप भरभरून समृद्ध आहे. ती वारसा तुम्हाला पुढे चालवायचा आहे. मित्रांनो, जगामध्ये सगळ्यात यंगेस्ट नेशन म्हणून आपल्याला ओळखलं जातं. आज 15 ते 45च्या वयोगटातली सगळ्यात मोठी लोकसंख्या आपल्याकडे आहे. ही लोकसंख्याचं मनुष्यबळ खरं तर इतके दिवस आहे ना त्याला लायबिलिटी समजलं होतं. जास्तीय लोकसंख्या असलेले देश हे कायम गरिबी आणि हे होतं. चायनाने त्यांचा प्रभाव बदलला. आज जगातलं सगळ्यात मोठं श्रीमंत राष्ट्र होऊ पाहत आहे, आघाडीवरचं दुसऱ्या नंबरचं राष्ट्र होतं. भारताने सुद्धा तसंच व्हायला पाहिजे. आपल्या देशाचं 2020मध्ये सुपर पॉवर होण्याचं स्वप्न अब्दुल कलामांनी बघितलं. तर त्यांच्या मला वाटतं स्मृतीला आपण हे करायला पाहिजे की कुठेतरी देशासाठी करणं किंवा राष्ट्रीयकृत किंवा शासकीय आहे ही ज्यावेळेस आपण सांगतो ती मग ती योजना असो किंवा वास्तू असेल किंवा काही असेल, शासकीय म्हटलं की कुणाचंच नाही आहे ना. शासनाची योजना आहे मग ती शासनानेच करायला पाहिजे. तुम्ही यंग इन्स्पिरेटर्स आहात, हे तुम्ही ट्रेंड सेट करायला पाहिजे. इथून पुढे नाही चालणार. 75 वर्ष स्वातंत्र्याला झालेत, याच्या पुढे आम्ही नाही होऊ देणार. अन्यायाविरुद्ध ठाम राहायला पाहिजे. शासनाच्या आम्ही प्रशासकीय अधिकारी जरी करत असलो याला जाब विचारणारी यंत्रणा तुम्ही उभी करायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही जाब विचारणारे होत नाहीत मग तो इलेक्शनमधला भ्रष्टाचारापासून तो प्रशासकीय भ्रष्टाचार असेल याला कोणी रोग दाखवणार असेल तर तुम्ही दाखवू शकता. तर ही कुठेतरी बदल आपोआप होत नाहीत. कोणावर तरी आपण विचार करतो शिवाजी महाराज दुसऱ्या घरात जन्मायला पाहिजे, मी का नाही होऊ शकत. शिवाजी महाराज होणं म्हणजे त्या गुणांना त्यांचे गुण आत्मसात करणं. सर्वसामान्यांमधून शिवाजी महाराजांचं आपण एवढं दैवत्व का करतो, त्यांना काही ॲन्सेस्ट्रल किंगडम नाही मिळालं आहे ना. आईवडिलांनी चढवून ठेवलेलं आहे. मुघलांचं जसं पूर्वीपासून गादी मिळाली आणि त्या गादीसाठी भांडलं असं नाही आहे. सर्वसामान्यांमधून त्यांनी ते निर्माण केलं. आपल्या तुमच्या माझ्यासारख्यांमधलं बळ दिलं. सामान्यातलं सामान्य माणूस तो त्यांच्यासाठी जीव देण्यासाठी तयार होणं, एवढी निष्ठा कमवणं, खरं तर ही टीम बिल्डिंग तुमच्यामध्ये आली पाहिजे. फार बाहेरचं आपल्याला ग्लॅमरायझेशन कसं झालं आहे की प्रत्येक याच्यासाठी मी आहे ना युरोपियन स्टँडर्ड्स बघतो. आज काही जरी मला करायचं असेल तर जे वेस्टर्नाइज आहे ते चांगलं, ईस्टर्नाइज आहे ते माझ्यासाठी एकदम काहीतरी बॅड इन टर्म्स, त्याला ग्लॅमर नाही. पाश्चात्य म्हटलं ना की मी तुम्हाला सांगतो यशाच्या संकल्पनांमध्ये आनंदाच्या संकल्पना पण अवलंबून आहेत. यश मी निर्माण केलं, मी काहीतरी झालो, मी काहीतरी बनलो, मला आनंद साजरा करायचा आहे. आज एकमेव त्याचं परिमाण म्हणजे काय, काढा बाटली आहे ना. यश साजरा करण्याची सुद्धा माझे टेम्पलेट्स तयार झालेले आहेत. त्याच्या पार्टी म्हटलं की दुसरं काहीही आठवत नाही. आम्ही रनर्स आहोत. मी मॅरेथॉन्स पळतो. मी कॉम्रेड्स मॅरेथॉन पळालेला आहो. कॉम्रेड्स मॅरेथॉन ज्याला माहिती नाही आहे ती म्हणजे डर्बन येथे साऊथ आफ्रिकामध्ये होते. पीटर मॅरिसबर्ग म्हणजे जिथे महात्मा गांधींचं पहिल्यांदा जो प्रसंग घडला होता, त्यांचं ट्रेनमधून त्यांना हे केलं. ही 2 शहरांमधलं अंतर आहे 90 किलोमीटर. हे 90 किलोमीटर अंतर 12 तासामध्ये पळावं लागतं. ती मॅरेथॉनसुद्धा मी 2019मध्ये केलेली आहे. तर मित्रांनो, सांगायचं म्हणजे चॅलेंजेस ॲडव्हेंचर हे आहे ना तुमच्या याच्यामधला
DNA मध्ये आलं पाहिजे. काहीतरी वेगळं. माझ्यासाठी आनंद साजरा करण्यासाठी पार्टी किंवा केक कापणं ती ट्रेंड सेटिंग नाही आहे. काहीतरी वेगळं करा. तुम्हाला आनंद ज्याच्यामध्ये असतो, आनंद निर्माण करण्याची वेगवेगळे परिमाण शोधा. त्या एकाच गोष्टीमध्ये किंवा एकाच याच्यामध्ये गोल्डन लिक्विड घेतलं तरच माझा आनंद साजरा होतो, ही संकल्पना वेस्टर्नाइज आहे. इंडियन त्या याच्यामध्ये फार वेगळे आहोत. स्वतःला शोधा, स्वतःचं वेगळं काय करता येतं. लीडरशिप म्हणजे काय आहे, तर लीडरशिप हीच आहे की आपल्या सर्वसामान्यांमधला जो रांगटपणा आहे, तो वेगळेपणा आहे, तो एक धसकटपणा आहे, त्याला कसं आपल्याला ग्लॅमर मिळून देता येतं. माझ्यातला वेगळंपण त्याच्यामध्ये जीव जर ओतला ना, तर तो मी त्याला मूर्तीला देवत्व पण कसं येतं आपल्या श्रद्धेमधून ना. काहीतरी त्यांनी कार्ड आउट केलेलं आहे, ती फॅन्सी मूर्ती असते, पण त्याच्यामध्ये देवत्व पण आपल्या श्रद्धेने येतं. मी त्याला त्याच्यामध्ये देव पाहतो म्हणून त्या दगडाचा देव होतो. तसंच मला वाटतं प्रत्येकाच्या याच्यामध्ये आहे की माझ्या याच्यामध्ये जे आहे त्याला किती मी वैभवशाली आणि किती ग्लॅमरसली पाहतो, किती ग्रेसफुली पाहतो. हाच तुमचा प्रवास जो आहे ॲज ए इन्स्पिरेटर्स. स्वतः इन्स्पायर व्हाल, स्वतः त्याच्यामध्ये जर ॲबंडंटली हे राहाल तर दुसऱ्यांना देऊ शकाल. आनंदाचं दुसरं सूत्र काय आहे, जे अध्यात्मामध्ये पण आहे आणि इतरही मॅनेजमेंट्स हे सांगतात की आनंद आपण हा काय करतो, ग्रॅब करण्याचा प्रयत्न करतो. वस्तूंचा समुच्चय, वस्तूंचा, व्यक्तींचा आपल्याला वाटतं की तो मला आनंद देईल. मग खूप सारा पैसा, संसाधनांचा मी संचय करतो, प्रॉपर्टीज, पैसा, हिरे, माणिक, ज्वेलरी. असं वाटतं मला की माझ्याकडे जेवढं जास्त विपुल प्रमाणात येईल तेवढं मला ते आनंद देईल. मग तसं असलं असतं तर सगळ्यात आनंदी लोकच्या जर ती फोर्ब्ससारखी जर लिस्ट काढली असती तर श्रीमंत लोकांचंच तिकडे पण लिस्ट आली असती. पण आर यू ॲश्युरिंग की किंवा आपल्याला खात्री आहे का की जे सगळ्यात श्रीमंत आहेत तेच आनंदी आहेत? असं नाही आहे. मग हे आनंद जो आहे तो त्याच्याशी कोरिलेशनमध्ये नाही आहे. फार तर माझ्या श्रीमंतीचं किंवा माझ्या ऐश्वर्याचं रूपांतर हे कम्फर्टमध्ये माझ्या हे होऊ शकतं. माझं आयुष्य सुकर होऊ शकतं त्या ह्याच्यामध्ये. मला इथून दिल्लीला जायचे तर मला पर्यायांपेक्षा मी फ्लाईटनी जाऊ शकतो किंवा ट्रेननी जाऊ शकतो. ते अफोर्ड करू शकतो म्हणजे रिचनेस आहे, है ना. तर रिचनेसची सगळ्यात सोपी भाषा काय माझ्यासाठी माहिती आहे की माझ्यासाठी की पर्याप्त पर्याय आहेत आणि ते कुठलाही पर्याय मी न कचरता तो वापरू शकतो. गरिबी काय आहे, माझ्याकडे खूप सारे पर्याय पण मला एकच पर्याय निवडता येतो कारण मी दुसरा अफोर्ड करू शकत नाही. एवढी सोपी भाषा आहे. मग पर्याय जर आले तर हे पर्याय वापरण्याची किंवा ती सजगपणे ती हे करण्याची जबाबदारी मात्र आपली असते. त्याच्यामध्ये करप्ट होण्यापेक्षा, त्याच्यामध्ये डिके होण्यापेक्षा, त्याच्यामध्ये नश्वर्य, कारण यश मिळालं, खूप सारं विपुलता आली की माणूस मग तिथे विकलांग होतो. मग त्याच्या सवयी, आवडीनिवडी वेगवेगळ्या पद्धतीने तो स्वतःचा नश्वर्य करत राहतो. तर हे विशियस सायकल हे करण्यापेक्षा आपण यशाच्या संकल्पनांमध्ये समृद्धीची संकल्पना पण तपासायला पाहिजे आपली. मराठी माणसाची, त्यातल्या त्यात मी मराठवाड्यामधून आलो तर त्या ठिकाणी माझा आजोबा किंवा माझे पंजोबा असे म्हणायचे की एवढं कमवायचं की पुढच्या पिढींना काही करावं लागू नये. म्हणजे आपण त्याला त्याच्या निष्क्रियतेला चालना द्यायचो. त्याला काही करावं लागू नये म्हणजे काय, तर त्यांनी बसून खायला पाहिजे. खरं तर उलट इतर समाजामध्ये ज्या व्यावसायिकदृष्ट्या आघाडीवर आहे त्यांचं नाव घेण्यापेक्षा त्यांच्याकडे आहे की मी इथपर्यंत आणलं आहे, तू इथून पुढे त्याला कसा विकास करू शकतो याच्यासाठी तू व्यवसाय कर. तर ही कुठंतरी आपण आत्मपरीक्षण करायला पाहिजे की आपणही ट्रेंड सेटिंग व्हायला पाहिजे की जिथं ऐश्वर्य आहे त्याच्या पुढे कसं नेता येईल, जिथे उणीव आहे त्या ठिकाणी मी कसं त्याच्यातून उत्कर्ष करू शकतो. मित्रांनो, पडत्या काळामध्ये किंवा संघर्षाच्या काळामध्ये प्रत्येकजण तिथे बळ निर्माण करतो. विपत्ती आली तर प्रत्येकजण सावरायला येतो. पण खरंच कसोटी आहे की तुम्ही विपुलतेमध्ये किंवा तुमच्या ॲबंडन्समध्ये कसं सर्वाईव्ह करता. खरं तर त्या टॉपवर, पीकवर गेल्याच्या नंतर तुम्हाला दुसरा पीक दिसणं, निर्माण करणं ही तुमची जबाबदारी आहे.
यशाच्या शिखरावर तुम्ही आज नेतृत्वाच्या याच्यामध्ये आज कॉलेज लीडर असाल, उद्या स्टेट लीडर होणार, राजकारणात आलात तर वेगवेगळ्या पायऱ्यांवरून तुमचा प्रवास होत राहणार. मुख्यमंत्री झालात, आज भवितव्य मी सांगतो की पुढच्या 25 वर्षामधून या नेतृत्वामधून कुणीतरी राजकारणात येईल आणि तो मुख्यमंत्री पण होईल. पहा तिथे की त्या पदावरून वर कसं जाता येईल, नाही तर तिथेच स्टे करायचं आणि मग तिथून स्वतःची अधोगती आपण करून घेतो आणि मग राजकारणाची आज बदनामी किंवा ती ही काय झाली तर खूप सारं विघातक राजकारण त्या याच्यामध्ये आपण पाहत बसतो. मी का नाही त्याच्यामध्ये विधायक राजकारणाची पायाभरणी करू शकतो. समाजकारणातून राजकारण जी आधीच्या पिढीला आपण आदर्श शंकरराव चव्हाण, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्या माध्यमातून आपण करायचो, ती खरं नेतृत्व आपणही ती जपासायला पाहिजे. ही नावं घेतो तर त्यांचं खरं तर स्मरण करणंच आपल्या याच्यासाठीचं ट्रिब्यूट आहे त्यांच्यासाठी. सो कुणी गेला त्याचं गवगवा फक्त व्यासपीठांवरून करण्यापेक्षा मला वाटतं त्यांच्या कृतीमधून आपण कितपत आत्मसात करतो ही खरं तर त्या याच्यामध्ये खूप चांगली त्यांना आपण आदरांजली, श्रद्धांजली म्हणा किंवा आपला आदर त्यांच्याबद्दल व्यक्त करू शकतो. अब्दुल कलामांचं खूप सारं प्रभाव माझ्यावर आहे. त्यांचे बरेचशी पुस्तकं मी वाचतो. एक सायंटिस्ट, एक रिसर्च स्कॉलर, एक यशस्वी ऑर्गनायझेशनचे हेड, मिसाईल मॅन ऑफ इंडिया, तसं सॅटेलाईट लॉन्च व्हेकल्समध्ये त्यांचं काम आणि मग राष्ट्रपती म्हणून त्यांची जी हे होती. प्रत्येक या ठिकाणी त्यांनी त्यांच्या आजूबाजूला नेतृत्व घडवलं. लीडर्स आर बॉर्न टू क्रिएट द लीडर्स अराउंड देम. मी लीडर झालो याचा अर्थ माझे अनुयायी मला निर्माण करायचे नाही आहेत, तर मला माझ्यासारखेच लीडर, माझ्या उपरोक्ष त्यांनी ती संस्था, ती उपक्रम पुढे चालवला पाहिजे. ही खरं लीडरशिप. इस्रोमधले प्रसंग जर आपण ऐकलं तर इस्रोचं सॅटेलाईट लॉन्च व्हेकलमध्ये त्यांची खूप सारी प्रगती जी आहे भारताने अनुभवली. आज जे आपण मोबाईल किंवा हे जे वापरतो, खरं तर त्या काळामध्ये जे सॅटेलाईट लॉन्च झालेले आहेत त्याच्यामुळे आज आपण विनासायास नेटवर्क जे आहे हेच फिजिकल सोशल नेटवर्क तुम्हाला उभारायचं, त्या आशयाचं सॅटेलाईट आज लॉन्च होतं आहे इनच्या माध्यमात. तर अब्दुल कलामांची जी स्टोरी आहे ती होती की सॅटेलाईट लॉन्च व्हेकल IS जी सिरीज इनसॅट सिरीज जी सुरू होती ती आता मला वाटतं 7-8 पर्यंत गेलेली आहे. त्यावेळेस मी अभ्यास करायचो त्यावेळेस 4th सिरीज चालू होती. तर इनसॅट 4 लॉन्च त्यावेळेस होता आणि तो फेल झालं कारण क्रायोजेनिक इंजिन आपल्याकडे त्यावेळेस विकसित होत होतं. आणि त्यावेळेस ते एखादं मिशन फेल झाल्याच्यानंतर पत्रकारांचं असंच पत्रकार परिषद झाली, तर त्यावेळेस त्यांचे सबऑर्डिनेट जे होते धवन, ते प्रेस कॉन्फरन्सला जात होते. तर प्रेस कॉन्फरन्सला जात होते तर त्यांनी त्यांना थांबवलं आणि सांगितलं की आय विल फेस द कॉन्फरन्स. आणि मग तिथं पत्रकारांच्या सगळ्या परिषदेला सांगितलं त्यांनी एकच 2 वाक्यांमध्ये की आय एम रिस्पॉन्सिबल फॉर दिस मिशन बट वी विल फाईट बॅक, वी विल बाउन्स बॅक. पत्रकारांनी खूप साऱ्या मग ते रकाण्याच्या रकाणे टीका आणि हे आले आणि अब्दुल कलामांनी ती स्वतःच्या याच्यावर घेतली. 3 महिन्यामध्ये परत एकदा ती लॉन्च झालं आणि ती फ्लॅशिंग कलर्समध्ये आपण इंडियाचं पहिल्यांदा हे झालं की आपण स्वतःचीच लॉन्च करत नव्हतो, तो फॉरेन कंट्रीजचे पण सॅटेलाईट लॉन्च करायला लागलो. आणि हे पाश्चात्य जगतासाठी खूप मोठा हे होता की भारत एक सायंटिफिक महापावर म्हणून तो उदयास येत होता. मी त्यावेळेस 94-95ची गोष्ट सांगतोय. आणि मग त्यावेळेस ती जी पत्रकार परिषद होते त्यावेळेस अब्दुल कलामांनी सांगितलं की आता तुम्ही अटेंड करा. सो मित्रांनो, लिडरशिप इज टू गिविंग द क्रेडिट टू द टीम फॉर द सक्सेस अँड गेटिंग वॉट एव्हर द ज्यावेळेस क्रायसिस येतं खरं तर त्यावेळेस खंबीरपणे ते स्वतःला सामोरं जावं लागतं. तर असे अब्दुल कलाम ज्यावेळेस राष्ट्रपती झाले तर राष्ट्रपती झाल्याच्यानंतर ते वेगवेगळ्या फोरमच्या माध्यमातून, कारण ते कुलपती राष्ट्रपती जे आहेत हे विद्यापीठांचे सगळ्या हे आहेत हेड, तर त्यामुळे ते IITs वेगवेगळ्या राष्ट्रीय स्तरावरच्या ज्या शाळा आहेत त्याच्या विद्यार्थ्यांना ते कायम
त्यांच्या मोटिवेशनल याच्यामध्ये ते हे करायचे. कुठलेही कॉन्व्होकेशन सेरेमनीज किंवा फेलिसिटेशन प्रोग्राममध्ये ती युवकांना खूप मात्र प्रोत्साहित करायची. आणि त्यांनी त्यावेळेस ती संकल्पना मांडली की माझा उद्याचा जो भारत आहे तो हा युवकांमध्ये आहे. आणि तुम्हाला आज कुठल्या तरी माध्यमातून एकत्रित संदीप भाऊंनी एकत्र आणलं, ही खूप चांगली गोष्ट आहे. आज प्रत्येकजण इंडिव्हिज्युअली आपण काम करतो, त्यापेक्षा समूहाने कसं हे करतो. वेगवेगळ्या फोरमबद्दल तुम्हाला या 3 दिवसामध्ये मार्गदर्शन चांगलं मिळेल. खूप सारे फॅसेट्स आहेत, ते टिपा. हे फिजिकली जरी इथे असेल तरी स्वतःची इच्छाशक्ती खरी कसोटी लागते. दुपारच्या जेवणानंतर डोळ्यांना फोर्सफुली उघडं ठेवावं लागतं. तर ह्या प्रोग्रामला स्वतःकडे पूल करा. स्वतः ग्रॅव्हिटेशन फोर्ससारखं हा जो आहे याचं ॲब्झॉर्प्शन करून स्वतःचं कॅपॅसिटी बिल्डिंग करा. कारण तुम्ही ब्रँड ॲम्बॅसेडर आहात या प्रोग्रामचे. या जी नवीन संकल्पना आणली इन्स्पिरेटर्स म्हणून, हे इन्स्पिरेटर्स तुम्हाला पाहिल्याच्यानंतर तुमच्या शहरामध्ये जाल, तिथे तुम्हाला पाहून त्या युवकांना वाटलं पाहिजे नाही मला यांच्यासारखं काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे. मित्रांनो, आजची पिढी जी आहे, स्वातंत्र्यानंतरची 75व्या वर्षी आपण आज अमृत महोत्सव साजरा करतो आहे. खूप साऱ्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे जाज्वल्य राष्ट्रवाद होता, कालांतराने त्याचा आपण खूप सारा तो ऱ्हास किंवा ती जी त्याचं टेस्ट इंटेन्सिटी म्हणा ती खूप डायल्यूट होत गेली. आज परत आपल्याला त्या माध्यमातून स्वतःला उत्कर्ष करायचा आहे की अमृतकाळ जो आहे 75 ते 100 हा तुमचा काळ आहे. या काळामध्ये खरं तर स्वतःला ग्रीप करायचं आहे की शासन म्हणून आपण जे हे करतो, खरं तर ही ग्राउंड रिॲलिटीजमध्ये डेमोक्रेटिक लेवलला खालच्या पातळीपासून आपण विकासासाठी, सामाजिक क्रांतीसाठी, सायंटिफिक क्रांतीसाठी, आध्यात्मिक क्रांतीसाठी, वेगवेगळ्या याच्यासाठी स्वतःला तयार करायचं आहे. युवकांची जी इच्छाशक्ती आहे किंवा ती त्यांची एनर्जी आहे ती वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये या. बरेचदा आहे ना, करिअरचं ट्रेंड्स कसे चालतात याच्याबद्दलचं मी माझ्या उद्योगाच्या याच्यामध्ये सांगायचो की का बरं लोक व्यवसाय करायला, किंवा माझ्याकडे तर मी माझ्या गावामध्ये बघितलं, तो पाटील आहे गावचा, तो शेतामध्ये तिथे 2 एकर आहे, 3 एकर आहे, बागायती आहे, पण तो स्वतःचा माल विकणार नाहीत. काढणार, केळी करणार, तो ऊस करणार, पण सगळं त्या बागवानाला देतो. तो बागवान म्हणजे 3री 4थी पास झालेला एक इसम आहे. तो यांनी वर्षभर जेवढी मेहनत केलेली आहे तो 2 महिन्यामध्ये तेवढा त्याचं मार्केटिंग करून नफा करतो. आणि मग आपण आपल्या याच्यामध्ये कायम उरबडबड बसतो. शेतकऱ्यांचं काही खरं नाही, शेतकऱ्यांचं हे नाही. शेतकरी आपण काही नाही म्हटलं तरी सगळ्यांची पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबाचीच आहे. तर त्याला मार्केटिंगसाठी आज जो नव्याने कायदा येतोय त्याच्याबद्दलची चिकित्सा करायला पाहिजे. राजकीयदृष्ट्या त्याचे वेगळे पैलू असू शकतील, पण माझ्या विकासासाठी काय आहे, त्याच्यामध्ये मी काय करू शकतो, फार्मर प्रोड्यूस ऑर्गनायझेशन्समध्ये माझं काम काय होतं. मित्रांनो, शेती करण्यापेक्षा त्याचं मार्केटिंग करा. त्याला कसं एक्सपोर्ट झोनमध्ये नेता येतं, त्याला कुठल्या कुठल्या उद्योगांना आपण एक्सपोर्टमध्ये खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज दडलेल्या आहेत. मी फक्त माझे यशाचे म्हटलं ना टेम्पलेट्स तयार केलेत की फक्त गुगलमध्ये, मायक्रोसॉफ्टमध्ये या 3-4 IT सॉफ्ट कंपनीजमध्ये काम केलं तर माझं करिअर एकदम सेट झालं, असं नाही आहे. आज त्याचासुद्धा बबल जो आहे पुढच्या 10-15 वर्षामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स येईल, माणसांचं काम रोबोट्स करतील, खूप सारे आहेत. तर त्याला रिप्लेस करण्यासाठी काय आहे, तर स्किल कांट बी रिप्लेस्ड. संदीप भाऊंचं लिखाण आहे तसं लिखाण करा. त्याच्यामध्ये लोकांची जी माणसांना रेप्लिकेट करू शकत नाही असे खूप सारे कौशल्य आपल्यामध्ये आहेत. पत्रकारिता आहे, राजकारण आहे, समाजकारण आहे, कलागुण आहेत, खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत जे रोबोट्स करू शकत नाहीत. सो यू आर इररिप्लेसिबल. जोपर्यंत मानवता आहे तोपर्यंत ह्या काही ट्रेंड्स आहेत की ज्या ठिकाणी आपण काम करू शकतो. थिंक ऑफ दॅट की हाऊ कॅन आय ट्रेंड सेट. माझं करिअरचं ग्लॅमरची एकमेव परिभाषा काय होती, लग्नाच्या मार्केटमध्ये मला कोण विचारेल असं करिअर मला करायचं. बरोबर ना. आज प्रत्येकाला असं आहे की माझे वडील मॅरेज ब्युरो चालवतात गावी. प्रत्येक मुलीला मुंबई, पुणे
मेट्रोज ॲब्रॉड इकडे असेल तिकडलंच पाहिजे. मी माझ्यातली माझी संकल्पना यशस्वी आयुष्याची किंवा सुखी आयुष्याची जी आहे तिला झापडं लावून एकच फुलपट्टीने मोजणार आहे का? मला कुठंतरी त्या येणाऱ्या भविष्यकाळासाठी स्वतःला निर्माण करायचं आहे. सांगण्याचा मुद्दा एवढंच आहे मित्रांनो, की जे रेडीमेड आहे त्याच्यापेक्षा माझं काहीतरी निर्माण करा. माझा फ्लेवर द्या त्याला, माझा तडका लावायला शिका, माझं काय मी करू शकतो. अबंडन्स असतं ना, विपुलता खरं तर माणसाला डिके करते किंवा ती त्याला नश्वर्य करते. तर सगळ्यात जर कुठली हातोटी शिकायची असेल, स्किल जर शिकायचं असेल तर हाऊ टू डील विथ द अबंडन्स, की मी ऐश्वर्याला कसं सामोरे जाऊ शकतो, विपुलतेला कसं सामोरं जाऊ शकतो. खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला काही मिळायला लागलं ना, आपण बिथरतो. ती हाताळण्याची क्षमताच नाही आहे. साधं उदाहरण देतो की या लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळ्यांना घरी बसावं लागलं. खूप सारं आपण मग विपुलता काय आली अशा याच्यामध्ये? सगळ्यांना वाटलं संकट आहे. पण विपुलता काय होती या काळामध्ये? खूप चांगलं, टाळ्या वाजवू तिच्यासाठी. की वेळेचं जे आपण म्हणत होतो इतके दिवस की मला वेळ नाही, हे करण्यासाठी वेळ नाही, ते करण्यासाठी वेळ नाही, देवाने दिला की हे कर, आता इतका मोठा वेळ तुलासाठी 2 वर्ष देऊन टाकली, चल. आठवडा झालं, सगळे बोर व्हायला लागले. त्याच बायकोसोबत परत घरात बसायचं. इतके दिवस तर ऑफिसला जायचं, पण आता तिथंच बसून राहायचं. पण गमतीचा विषय जर सोडला तर अबंडन्स हा वेळ विपुल प्रमाणामध्ये मिळाल्याच्या नंतर त्याचं काय करायचं याचं नियोजन नसल्यामुळे आपण मात्र एंटरटेनमेंट किती वेळ करणार? सृजनात्मक ती घालवण्याच्या आपल्या संकल्पना काही तयार नाही आहेत. मग त्या याच्यामध्ये मला राहिलेली पुस्तकं, माझे राहिलेलं वाचन, माझं राहिलेलं संगीत, माझं राहिलेलं कलागुण कुठला आहे, हे किती जणांनी केलं आपण? त्याला किती दिवस समृद्ध केलं? की लहानपणी करिअरच्या याच्यामधून मी खूप सारं ठेवलं होतं. मी या काळामध्ये कॅलिग्राफी शिकलो, पेंटिंग शिकलो, वाचन खूप सारं केलं, खूप सारे जुने मूवीज जे राहिलेले होते ते सगळे पाहिले. तर ह्या याच्यामध्ये नवीन आर्ट फॉर्म्स याच्यामध्ये तुम्हाला समृद्ध करता येत होतं. तर वेगवेगळ्या रिसोर्सेसमध्ये मित्रांनो सगळ्यांच्या याच्यामध्ये आहे ना, एक खूप चांगलं पुस्तक आहे रॉबिन शर्माचं 5am क्लब. जरूर वाचा, ती तुमची बायबल गीता होऊ द्या. प्रत्येक यशस्वी माणसाच्या किंवा प्रगतिशील जो आहे त्याच्या याच्यामधले कॉमन डिनॉमिनेटर जर काय असेल ना, सकाळी 5च्या आत त्याचं उठणं झालं पाहिजे. तर आज या फोरमच्या माध्यमातून काही खूप सारे तुम्हाला इंटेलेक्च्युअल, इमोशनल, स्पिरिच्युअल खूप सारं ज्ञान मिळेल, अनुभव मिळतील. एकच कृती इथून घेऊन जा, उद्यापासून 5च्या आत उठायचं. सगळ्यात ही माझ्यासाठी मला वाटतं गुरुदक्षिणा तुम्ही मी मागतोय आणि ती सगळे देणार ना? संदीप भाऊला मी सांगतो सगळ्यांची अलार्म चेक करायला उद्यापासून. तर असंच कमिट करू नका, मी खूप मागे लागतो. तर 5am क्लब सकाळी का उठायचं? तर प्रत्येकाचं हे आहे की सकाळच्या ब्रह्मकाळामध्ये जो काही तुम्ही संकल्प करता, जो दिवस घालवायचा आहे त्याचं रिव्हिजन करा, त्याचं हे करा, व्यायाम करा. स्वतःला 1 तास देणं मला वाटतं इट्स अ ड्युटी, इट्स युअर. ही साधना जर करत नसाल ना तर ब्रेकफास्ट करायचा नाही. स्वतःला एक रूलच करायचं की अनलेस आय फॉलो माय मॉर्निंग रिच्युअल्स ना, आय विल नॉट ट्रीट माय सेल्फ विथ ए ब्रेकफास्ट. तर ही जोपर्यंत कमिटमेंट येत नाही ना तोपर्यंत मग साध्या गोष्टींसाठी तुमचं जे खंबीरपणे उभं राहणं आहे ती येणार नाही. जितकं तुम्ही स्वतःला तयार कराल त्या याच्यासाठी. रात्रीच्या पार्टीजपेक्षा सकाळच्या पार्टीज तर करा. आता खूप चांगले ट्रेंड्स येत आहेत की दिवाळी पहाट, पाडवा पहाट, तसं वाढदिवसाची पहाट पण आपण सकाळीच हे करायला पाहिजे. संदीप भाऊ सकाळी माझ्याकडे येतात ते वाढदिवसाला. तर ही जी संकल्पना आहे ही प्रत्येकजण आपापली यशाची, माझ्या आनंदाच्या संकल्पना ज्या आहेत हे मी निर्माण करायला पाहिजे. काय मला आवडतं हे मग सुगंध जो आहे तो इतरांना भावतो. तुमच्यातलं वेगळेपण, तुमच्यातलं स्वतंत्रपण, तुमच्यातलं
तो तुमचा वेगवेगळ्या याचा ब्लेंड, तुमची फोडणी जी आहे ती प्रत्येकाच्या घरातली भाजी, प्रत्येकाच्या घरातलं जसं फ्लेवर असतो तसं माझं व्यक्तिमत्व पण माझा फ्लेवर असायला पाहिजे ना, तो कॉपी किंवा याच्यामधला आला नाही पाहिजे. मित्रांनो, आजच्या याच्यामधलं हे जे आहे, माझ्याकडे किती वेळ आहे अजून? 10 मिनिट. चलो, तर जाता आता तुम्हाला आता थोडंसं टेक अवे पॉईंट्स घेऊन देतो की दीज आर द सीड्स, म्हणजे हे तुम्ही बियाणं म्हणून तुम्ही स्वतःकडे ठेवू शकता की काय मला इथून घेऊन जायचं आहे. या 3 दिवसाच्या याच्यामध्ये स्वतःला प्रिपेअर करा की बी ॲज अ स्टुडंट. म्हणजे सांगायचं म्हणजे काय की यशासाठी स्टेप्स घ्याव्या लागतात. त्या स्टेप्स ज्या आहेत त्या स्टेप्सच्या जाण्याच्या आधी तुमच्या पिढीचं मला हे करायचं आहे की व्हॉट ॲज अ यूथ वी आर मिंट ॲज अ ना. आपल्या पिढीला असं म्हटलं जातं की स्मार्ट जनरेशन है ना. स्मार्ट मोबाईल आहे, स्मार्ट सिटीज आहे, स्मार्ट जनरेशन आहे. सो व्हॉट इज मीन बाय स्मार्ट? स्मार्ट म्हणजे नेमकं काय? जगापेक्षा वेगळं करण्याची क्षमता. अजून स्मार्टनेस म्हणजे काय आपल्या याच्यामध्ये सर्वसाधारणपणे काय आहे की हां हां उत्साही राहणं, वेळच्या वेळी कामं करणं. गुड. क्रिएट समथिंग न्यू. गुड. क्रिएट समथिंग बिग आउटकम और अ ग्रेट आउटकम. कमीत कमी वेळामध्ये म्हणजे इफिशियन्सली ते काम करणं, त्याला स्मार्ट म्हणू शकतो. अजून क्विक अँड इझी. ओके. स्मार्ट फोनचे सगळे फीचर्स आपण आपल्यामध्ये पाहतोय है ना की वेगवेगळे गॅजेट्सचे जे काय आहेत. तर मित्रांनो, स्मार्ट तसा खूप रूढ अर्थाने आहे ना, हा गॅलेक्सीसारखा आहे. तुम्ही वेगवेगळ्या पैलूमध्ये त्याला पाहाल तर प्रत्येकाला तो हिऱ्याचा एक पैलू दिसेल. तो ते प्रत्येकजण हिरे आहात. सम आर पॉलिश्ड, सम आर अनपॉलिश्ड. वी नीड टू त्या याच्यामधून गुरेलसम जायला पाहिजे. माझ्यातले ते पैलू किती आहेत हे पाहायचे आणि ते पैलू पाडत राहायचे. हेच हिऱ्याचं काम आहे. तर स्मार्टनेस माझ्यासाठी आहे ना, स्मार्ट या शब्दाचं फक्त ॲब्रिवेटेड आहे. स्मार्ट सिटी जो प्रोग्राम आहे आम्ही सुद्धा त्याला ॲब्रिवेटेड हे केलं आहे, म्हणजे त्याचं लॉंग फॉर्म आहे. स्मार्ट म्हणजे काय? तर फर्स्ट इज एस स्टार्ट्स फॉर स्टुडंट, बिंग स्टुडंट. विद्यार्थी होणं म्हणजे काय? मनन करणं, जे आहे ते ग्रहण करणं, ज्ञान असो, अनुभव असो, मी ते ग्रहण करणं. स्टुडंट म्हणून माझी ती ॲबिलिटी जी आहे ती ॲबिलिटी मी टू लर्न समथिंग. त्याचसोबत येतं अनलर्न समथिंग. मी असं म्हणत नाही की लर्न केलं ते तुम्हाला हे होईल की तुमची स्मार्ट जनरेशन जी आहे, असं म्हणतात टेक्नॉलॉजी दर 18 महिन्याला आउटडेटेड होते आणि ती तेवढीच त्याची स्पीड डबल होते. सो वॉट एव्हर द नॉलेज टुडे यू हॅव टू अपडेट इट, यू हॅव टू रिव्हॅलिडेट इट. त्याला अनलर्न करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. एम फॉर मॅनेजमेंट. मॅनेजमेंटचा रूढ अर्थाने जो हे करतात प्रत्येकजण, सेल्फ मॅनेजमेंट, वेल्थ मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट, अँगर मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट, वेगवेगळ्या ह्या सगळ्यांना मॅनेज करण्याचे वेगवेगळे टेक्निक्स वेगवेगळे हे आहे. मला जे अभिप्रायत आहे ते सेल्फ मॅनेजमेंट. सेल्फ मॅनेजमेंट म्हणजे स्वतःला व्यवस्थापन आपण काय करतो. यू बिंग ॲज अ कंपनी, यू बिंग ॲज अ स्वतंत्र एंटायटी, आपण याला मॅनेज काय करतो. हेल्थ मॅनेजमेंट, मेंटल मॅनेजमेंट, माझं मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य मी किती हे करतो. जर तुम्ही तुमच्या घराचे कॅप्टन होणार, आता युवा म्हणजे काय, तो एक ॲज अ यंग लीडर आर द कॅप्टन्स. तुमच्या फॅमिलीचे तुम्ही कॅप्टन्स आहात. ह्या कॅप्टनला बघावं लागतं माझे सगळे मेंबर्स जे आहेत यांचं माझ्यासोबतच त्यांचा पण परफॉर्मन्स वाढायला पाहिजे. त्यांचं अलाइनमेंट माझ्या जे कामं आहेत त्याच्यासाठी ते कितपत सहकार्य करतं, हे सहकार्य मिळवणं हे कॅप्टनची सगळ्यात मोठी भूमिका आहे. हे व्यवस्थापन, हे रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये खूप सारं तुम्हाला करायचं आहे. ए फॉर बिंग अवेअर किंवा ॲक्सेप्टेबल. मित्रांनो, बराचसा संघर्ष आपण आहे ना, चूक बरोबर, व्हॅलिडेट, हे बरोबर नाही, ते बरोबर आहे, हे रिजनेबल आहे, हे नाही आहे, या गोष्टीच्या संघर्षामध्ये होतो. आपण काही गोष्टी ॲक्सेप्टच करत नाही. रिलेशनशिपमध्ये म्हणा किंवा एखाद्या घटनेमध्ये म्हणा. यश पण काय आहे, ज्या परिस्थितीमध्ये जे प्राप्त होतं आहे ते मला ॲक्सेप्टेबल नाही आहे म्हणजे काय, ते अपयश. मी त्याला ॲक्सेप्ट करायला लागलं की ओके, आता
मला हे मिळालं नाही, माझा क्लास 1 पाहिजे होतं, क्लास 2 मिळालेलं आहे, पण मिळालं तर खरं. सो आय ट्राईंग टू ॲक्सेप्ट, इट बिकम्स अ प्लीजंट एक्सपिरियन्स. इफ आय रिबेल इट बिकम्स अ अनप्लीजंट एक्सपिरियन्स. कोणीतरी माझ्या मताशी विद्रोह करतो, मला विरोध करतो, मी रागात येतो, म्हणजे काय करतो, मी ॲक्सेप्ट करत नाही. त्याचं मत जे आहे, त्याची जी भूमिका आहे, मी ॲक्सेप्ट नाही केलं तर अनप्लीजंट एक्सपिरियन्स येतो. मी ॲक्सेप्ट करायला लागलो तर प्लीजंट. हॅपीनेस काय आहे की मी ॲक्सेप्ट करतो, कोणीतरी माझ्यासाठी फूल आणतं, मला ॲक्सेप्टेबल होतं की लगेच तो एक्सपिरियन्स प्लीजंट होतो. आर इज बिंग रिसोर्सफुलनेस. स्मार्टचा जो आर आहे की रिसोर्सफुलनेस, की माझ्यामध्ये किती संसाधनं आहेत, मी ॲज अ पार्ट ऑफ रिसोर्स आहे का लायबिलिटी आहे. मी कायम माझ्यासाठी जो आहे हे रिसोर्स म्हणूनच मला स्वतःचं जनरेशन करता आलं पाहिजे, माझ्या फॅमिलीसाठी, माझ्या ऑर्गनायझेशनसाठी, माझ्या शहरासाठी, माझ्या देशासाठी. जिथे जिथे जाल तिथे लायबिलिटी म्हणून राहू नका, रिसोर्सफुलनेस म्हणून राहा. रिसोर्स प्रत्येकाला मी एक सांगतो की प्रत्येकजण तुमच्या याच्यामधला सम्राटासारखा समृद्ध आहे. काय आहे आपल्याकडे सगळ्यांकडे सारखं? कदाचित माझ्याकडे काही गोष्टी वेगळ्या असू शकतात, तुमच्याकडे वेगळ्या असू शकतात, पण निसर्गाने आपल्याला सगळ्यांना एकच मापाने एक रिसोर्स मात्र सगळ्यांना सारखा दिला आहे. कुठला असेल तो रिसोर्स? नॉट माइंड, एनिथिंग? टाईम. व्हेरी गुड, क्लॅप. मित्रांनो, प्रत्येकाला अंबानीपासून ते माझ्यासारख्या माणसाला 24 तासच आहेत. त्या 24 तासामध्ये तुम्ही कसा त्याचा उपयोग करता हे डिपेंड करतं की हाऊ यू आर गोइंग टू लीड युअर लाईफ. तो वेळ आहे, प्रत्येक जणांचा प्रवास जो आहे ना त्या अनंताकडे. मी आज हे लेक्चर देतो आहे, हे 1 तास संपल्याच्या नंतर मी सुद्धा 10 पावलं माझ्या मृत्यूशय्येकडे चालत आहो, बरोबर? दॅट इज गोइंग टू हॅपन, इट इज इनएव्हिटेबल. त्याला माझ्या इच्छा, मी कितीही चांगला असो, कितीही वाईट असो, ती टाईम रोल ऑन होतच आहे. सो आय मस्ट बी अवेअर ऑल द टाईम. सो आय फील ग्रेटफुल की मी आज जिवंत आहे. कोविडचे 2, 3, तिसरी लाट होऊन गेली तरी आपण आहोत, त्याच्यासाठी आनंदाचं काम आहे. इतके सगळे हे झाले, संकट आले तरी आपण त्या याच्यामध्ये यशस्वी म्हणून जगतोय. काहीतरी त्या अलमायटीचं किंवा त्या विधात्याचं खूप चांगलं पर्पज असेल म्हणून आपण आहोत. ती ग्रेटफुलनेस हे करा. शेवटचं जे आहे ते ट्रान्सफॉर्मेशन. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे बदल, नुसता बदल नाही तर आमूलाग्र बदल. फक्त साईजमध्ये किंवा याच्यामध्ये नाही तर फुलपाखरा म्हणजे सुरवंटाचं फुलपाखरू जसं ट्रान्सफॉर्मेशन आहे की त्याचा फॉर्म, रूप चेंज, सगळं चेंज करून आपल्याला ते ट्रान्सफॉर्मेशनसाठी तुम्ही एजंट आहात. सो दॅट इज द स्मार्टनेस फॉर मी. किती स्मार्ट ही जनरेशन, म्हणजे या ॲब्रिवेशनला आपण जपलं पाहिजे. तर ही शिदोरी घेऊन जाता आता एवढंच सांगेल की लीडरशिप आपल्या याच्यामधलं फार काही हे नसतं, ती एक भूमिका आहे. माझा खूप सारा जो प्रवास आहे स्वतःला घडवण्यामध्ये, मिडल बेंचर्सपासून प्रत्येक वेळी वाटायचं की आपण सेकंड ऑर्डर बॅट्समन आहे, हे आहे, ते आहे, खूप कमी आहे, आवाज कमी आहे, रूप नाही आहे, हे नाही आहे. सगळ्या ॲव्हरेजेसला बाजूला ठेवून फक्त तुम्ही खंबीरपणे, निखळपणे उभं राहिलात एका याच्यासाठी लोक तुम्हाला लीडर मानतात. लीडरचा आहे स्पष्ट वक्तेपणा. तुम्हाला जे वाटतं ते न दुसऱ्याला दुखवता तुमची भूमिका मांडता आली पाहिजे. आणि मी वर्सेस द वर्ल्ड किंवा मी विरुद्ध जग असं करण्यापेक्षा मी आणि जग हे कसं करू शकतो, हे समूह घडवणं, लोकांची त्या याच्याबद्दल ऐक्याची भावना करणं, त्याबद्दलचं ॲग्रीमेंट, कन्सेन्सस जमा करणं, लोकांची समूहशक्ती त्या एखाद्या विचाराबद्दल लावणं. महात्मा गांधींनी बघा ना फक्त अहिंसेच्या माध्यमातून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. खूप सारा वेळ गेला, खूप सारे आज आपण मतप्रवाहांविरुद्ध टीका हे करतो, पण विचार करा त्या लिडरशिपला की ज्या काळामध्ये स्मार्टफोन नव्हते, मायक्रोफोनसुद्धा प्रायमरी स्टेजमध्ये होते, त्या काळामध्ये एवढा मोठा जनसमुदाय फक्त देश स्वातंत्र्य करण्यासाठी आपल्याला उभा करायचा आहे. मग ती जी लिडरशिप आहे ती खरं तर कुठेतरी आपल्याला प्रेरणादायी ठरते. खूप सारं बोलण्यासारखं आहे, खूप मोनोटोमस झालं.
स्टोरी सांगतो आणि संपवतो. क्रिकेट मला खूप आवडतं, सगळ्यांनाच आवडत असेल. आपला तसा तर तो धार्मिक म्हणजे राष्ट्रधर्म झालेला आहे खेळ तो. मित्रांनो, एक्झॅक्ट डेट नाही आठवत, पण 2005-06च्या दरम्यान एक हिस्टॉरिक मॅच झालेला होता. वर्ल्ड वन डेमधला हायेस्ट स्कोरिंग मॅच माहिती आहे कुठला आहे? दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया मॅच 434-35 धावा झालेल्या. जगामध्ये त्याच्या आधी जो हायेस्ट स्कोर होता तो 397 श्रीलंकेने केलेला. विचार करा, पहिला एकाच मॅचमध्ये 2दा वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित झाला. आता रिवाइंड बॅक, मॅच चालू आहे. एकच मिनटं. मॅनेजमेंटमध्ये मला खूप आवडणारी जी गोष्ट आहे ती ही आहे. ऑस्ट्रेलिया पहिल्यांदा आलं आणि धावांचा डोंगर उभारून 434 धावा केल्या. टीम जगातली नंबर 1. त्यावेळेस रिकी पॉन्टिंग त्यांचं कॅप्टन. सगळ्यांनी धुवून डोंगर उभा केला. आणि आता पहिली इनिंग संपलेली आहे. लंच ब्रेकमध्ये तो साऊथ आफ्रिकन कॅप्टन, त्याचं नाव विसरलो मी, ग्रॅम स्मिथ त्याच्या टीमला घेऊन बसलेला आहे. आणि तुम्ही विचार करा, तुम्ही ग्रॅम स्मिथ आहात आणि तुमच्या टीमला मोटिवेट करायचं. तीही जगातली दुसरी नंबरची किंवा ते मॅच झाल्याच्या नंतर नंबर 1 झाले ते. पण मित्रांनो, मला ज्यावेळेस तो प्रश्न विचारला गेला माझ्या अकॅडमिक ट्रेनिंगच्या वेळेस की तुम्ही ग्रॅम स्मिथ आहात आणि तुमच्या टीमला तुम्हाला आता मोटिवेट करायचं, मी काही जरी म्हटलं असतं माझ्या टीमने मला हाणलं असतं, है ना. काय वेळेसारखं बोलतोय, 435 धावा झालेत, आता कसं खेळायचं. मग वाटलं त्या चक दे इंडियासारखं आपण स्पीच द्यायला पाहिजे, है ना, कि ऐसा करेंगे, अगले 2 घंटे तुम मुझे बताओगे कैसा खेलना है, वैसा खेलना है. शाहरुख सारखं ना, शाहरुखचं. पण मित्रांनो, जे खूप जो त्याचा सार आहे त्या याच्यामध्ये आपण खूप सारं डिबेट करू शकतो काय व्हायला पाहिजे. पण जे मला भावलं त्या याच्यामध्ये की लीडर्स आर देअर नॉट टू स्पीक, जस्ट टू एनकरेज, है ना. मग ग्रॅम स्मिथचं त्याच्यामधलं वाक्य त्यांनी क्लिप दाखवली. ग्रॅम स्मिथ काय म्हणतो, गाईज लेट्स प्ले ॲज 11 बॅट्समन. संपलं. क्रिस्टल क्लिअर डायरेक्शन आहेत की 11व्या खेळाडूपर्यंत आपण बॅट्समॅन आहोत. आणि ती मॅच आज गेल्याच्यानंतर यूट्यूबवर याच्यावरती बघा, शॅन पॉलॉक आणि तो लान्स क्लुजनर 8व्या-9व्या नंबरच्या माणसांनी 50-75 धावा करून ती मॅच जिंकलेली आहे. तर तुमच्यातल्या ग्रॅम स्मिथला असंच नर्चर करा. तुम्ही पण माझ्यासाठी तेवढेच महत्त्वाचे कॅप्टन्स आहात. इथली पुढची इनिंग कितीही मोठे आव्हान. कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत सरांना? उभं राहून आपलं नाव सांगून प्रश्न विचारू शकता. हॅलो, नमस्कार. मी दिनेश मधुकर बच्छाव, इन अर्थ तथा पर्यावरण मंत्री. सर, आपण असं म्हणतो प्रत्येक यशामागं काहीतरी अपयश असतं, कारण अपयशाचे चटके लागल्याशिवाय यश मिळत नाही असं आपण नेहमी म्हणतो. आता तुम्ही उदाहरणामध्ये पण बोलले का, एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. अनुभवातून आपण शिकलं गेलं पाहिजे, बरोबर आहे. माणूस आयुष्यभर संघर्ष करत असतो त्याच्या उत्कटतेपणामुळे किंवा आशावादी वृत्तीमुळे. तर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे या सर्व युवकांच्या वतीनं की सर, तुमच्याही आयुष्यात एखादं सर्वात मोठं फेल्युअर आलेलं असेल तर ते फेल्युअर तुम्ही फेस कसं केलं आणि फेस करताना ते ओव्हरकम करताना एक्झॅक्टली ते डिस्ट्रॅक्शन कसं बाजूला केलं, ज्यातून आमच्या संपूर्ण या इंच्या तरुणाईला काहीतरी प्रेरणा मिळेल.
खरं तर ना अपयश येतं तेव्हा येतं त्यावेळेस कळत नाही आपल्याला कसं आहे. यश मिळाल्याच्या नंतर आपण त्यावेळेस जेव्हा बघतो तर खरं आहे की प्रत्येक अपयश म्हणतो किंवा फेल्युअर म्हणतो किंवा ब्रेकडाऊन म्हणतो, ही खरं तर ना आपल्या इंटरप्रिटेशनवर आहे. त्यावेळेस मी स्वतःचा आत्मसंवाद काय करतो, मी स्वतःला काय लेबल लावतो, त्या लेबलवर तुमचं डिपेंड करतं की तुम्ही त्याच्यातून बाउन्स बॅक होणार आहात का तुम्ही त्याला विक्टीम होणार आहात. मी स्वतःला एकच सांगत असतो की मला जर नाही मिळालं तर माझ्या परफॉर्मन्समध्ये काहीतरी तिथं गॅप होता, तो गॅप मी बघत असतो आणि त्याच्यावर मी पुढे जातो. माझं सगळ्यात मोठं फेल्युअर होतं की मी पहिल्या अटेम्प्टमध्ये ज्यावेळेस MPSC द्यायला लागलो तर मी मिझरेबली फेल झालो आणि ते मला एवढं लागलं की नंतरच्या अटेम्प्टमध्ये मी क्लास 2 मिळालं, पण मला ते पहिलेच होतं की मी पहिल्या अटेम्प्टमध्ये का नाही झालो. तसंच पहिलं त्याच्या आधीचं अपयश म्हणजे मी मेडिकल इंजिनिअरिंगला लागलो नाहीत. तर हे लागलो नाही म्हणजे काय, नंतर मग मी जसं जसं स्वतःला घडवत गेलो तर तो विखार किंवा तो जो त्याचा इम्पॅक्ट आहे तो तुमचा लूजन अप करणं हेच तुमच्या हातात आहे. पास्ट इज पास्ट. तुमचा तो पास्टमधला एखादा परफॉर्मन्स तुम्ही त्याला काही हे करू शकत नाही. फार तर तुम्ही त्याच्यामध्ये पुढच्या येणाऱ्या याच्यासाठी स्वतःला कसं तयार करता हे पाहणं तुमच्या याच्यामध्ये आहे. तर ती ग्रीप सोडणं, ती जोपर्यंत तुम्ही ग्रीप सोडत नाही की मी काहीतरी अपयश आलेलं आहे मला, ती ग्रीपमधून बाहेर निघाल्याच्या नंतरच तुम्हाला उर्मी मिळते काहीतरी नवीन निर्मिती करण्याची. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक घटना जी आहे ना ती शिकण्यासाठीच आहे. यश अपयश हे कुठंतरी, मी मराठी समाजामध्ये आहे तर नोकरी मिळणं माझ्यासाठी यश आहे. मी जर गुजरातीमध्ये राहिलो असतो, नोकरी मी जर केलं असतं तर माझ्या समाजाने मला नावं ठेवली असती की ते यश नाही आहे त्याच्यासाठी. तर ती इट इज काय म्हणतात त्याला, व्यक्तिसापेक्ष आहे. तुम्ही काही जे करता फक्त त्या ठिकाणी मी असं बघतो की तो माझ्यासाठी त्या ठिकाणी, थोडक्यात काय बघतो मी की मी खूप सायंटिफिक माणूस आहे की 100 डिग्रीला जर पाणी गरम होत असेल किंवा बॉईल होत असेल तर यश असं करा की त्याचा टिपिंग पॉईंट 100 डिग्रीला येतो. माझं असं परफॉर्मन्स आहे की मी 90 डिग्रीजला आलो आणि मी अपेक्षित करतो की माझं दूध उकळून त्याच्यावर साय आली पाहिजे. जेव्हा साय येत नाही त्याचा एकच अर्थ आहे की तुमचं दूध तेवढ्या डिग्री तापमानाचं उकळलेलं नाही आहे. मग माझा प्रयत्न असायला पाहिजे की माझ्या दुधाचं कुठलं तापमान होतं आणि मला त्याला इम्प्रूव्ह करण्यासाठी माझे कुठले रिसोर्सेस वापरायला पाहिजेत. हे इतकं टेक्निकल मी जेव्हा बघतो त्यावेळेसच मी परफॉर्मन्स क्रिएट करू शकतो. नाहीतर मी इमोशनल ड्रामा करणार आणि काहीतरी त्या याच्यामध्ये स्वतःचा आत्मघात करत असतो. मी करंट आहे, मी स्वतःला लेबल लावतो, परिस्थितीला लेबल लावतो किंवा इतर व्यक्तीला लेबल लावतो, पण माझ्या अपयशाची, माझ्या त्या ब्रेकडाऊनची जबाबदारी स्वतः घेत नाही. ती स्वतः घेता आली पाहिजे. ओके, आय फेल्ड, व्हॉट्स नेक्स्ट? फेल्युअर इज नथिंग बट देर इज अ गॅप बिटवीन माय ॲक्टिव्हिटी अँड द रिझल्ट. एवढंच सोपं आहे. अपयश झालं म्हणजे कोणी तुम्हाला त्या याच्यामध्ये हे नाही, त्याला आपण भावनिकदृष्ट्या खूप सारा मेलोड्रामा तयार केलेला आहे. मी असा आहे, तो तसा आहे, परिस्थिती अशी आहे, माझं बॅकग्राऊंड असं आहे, खूप सारे त्या याच्यामध्ये एक्सक्युजेसमध्ये आपण जातो. ते संभाषण स्वतःचं रोखताना त्याला रेग्युलेट करणं, त्या मूवीचा डायरेक्टर स्वतः होणं आणि ती मूवी एन्जॉयबल करणं, हे तुमचं त्या ठिकाणी लिडरशिप म्हणून काम आहे. नमस्कार सर, माझं नाव महादेव धनंजय मुजमुले, युवक कल्याण व कला व साहित्य प्रोत्साहन मंत्री. मी सोलापूरचा आहे. मला सर्वांच्या वतीने तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे आणि आम्हा सर्वांना माहीत आहे की डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी 2020 साली भारत हा महासत्ता देश झाला पाहिजे हे स्वप्न आमच्यासारख्या युवकांकडे बघून बघितलं. पण आपण असं बघतो की आजकाल व्याख्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे की ज्या देशात जास्त युवा संख्या आहे तो देश हा आर्थिकदृष्ट्या महासत्ता व प्रत्येक बाबतीत महासत्ता असेल. पण मला काय वाटतं की आपण बघतो, लहानपणापासून स्वप्न बघतो की मला मोठं व्हायचं आहे, मोठं झाल्यावर माझं हे स्वप्न आहे, मला हे पूर्ण करायचं आहे. पण जसं आपण मोठं होत जाईल तसं आपली स्वप्न कमी होत जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला 10 वर्षाचा तुम्ही सांगितलं की उद्योजकामधला अनुभव आहे. तर आपण असं बघतो की लहानपणापासूनच
की तू 4थीपर्यंत गेला, 4थीनंतर 10वीपर्यंत गेला किंवा 10वीनंतर तू पुढे पोस्ट ग्रॅज्युएशनला गेला 11वी-12वी करून, तर घरचे काय सांगतात तुला जॉब करायचा आहे, तुझा बघ मोठा भाऊ काय करतोस, तुझं रिलेटिव्ह काय करतायत बघ, IT फील्डमध्ये आहे, तू जॉब करतायत, पण बिझनेस आणि उद्योजकता यावर कोण मार्गदर्शन करत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर बिझनेस करायचा झाला तर त्याची आर्थिक प्रॉब्लेम, आर्थिक संकट आहेत. आणि आर्थिक प्रॉब्लेम म्हणजे व्याजाने पैसे काढणे, शेतकऱ्यांच्या प्रमुख अडचणी. तर याबद्दल तुम्ही कसं मार्गदर्शन करा की ग्रामीण भागातील युवा पिढी ही जास्तीत जास्त उद्योजकाकडे कशी वळेल आणि त्यांची इच्छा, त्यांची स्वप्न, घरच्यांची स्वप्न आणि जे पिढ्यात चालत आलेलं पुढं आहे ते कशा प्रकारे कमी करून आपण एक आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि देशाला महासत्ता बनवण्यात एक मोलाचा वाटा निर्माण करू शकतो, याबद्दल मार्गदर्शन हवं आहे. धन्यवाद. बस देशाला महासत्ता करण्याचा मार्ग तुम्ही महासत्ता होणं इथून सुरुवात होतो. स्वतःचा उत्कर्ष करा, देशाचा आपोआप होईल. म्हणजे फार काही नेतृत्व हे लागत नाही. सगळ्यात आधी त्याच्यामध्ये मानसिकता बदलण्याची गरज आहे. मी म्हटल्यासारखं उद्योजक व्यवसाय याला समाज मान्यता प्राप्त, त्यातल्या त्यात मराठी समाजामध्ये आपण त्याला ग्लॅमर तेवढं दिलेलं नाही. माझ्या आजूबाजूला तुम्ही बघा की जर एक उद्योजक माझ्या बाजूला आहे ज्यांनी संघर्ष करून आज एक बिस्लरी इंडस्ट्री माझ्या मित्राची आहे, त्याला लग्नाचं स्थळ येत असताना पॅरलली त्याचं आणि एका शासकीय सेवक म्हणून कारकून असेल त्याचं जर आलं तर मुलीचा बाप मात्र त्या शासकीय नोकरवाल्याला पहिला प्रेफरन्स देतो, मुलगी पण प्रेफरन्स देते. तर ही मानसिकता बदलण्याची गरज आहे की त्याला मी समाज मान्यता प्राप्त किती देतो. हे तुमचं काम आहे. हे कुणी आपल्या ट्रेंड्स कुणी सेट केले? आपणच कुठून तरी घेतले आधीच्या पिढीमधून आणि त्याला मी ग्लॅमरच्या कोशंट खाली मीच ते त्याला खतपाणी घालतोय. आज माझ्यामध्ये ही हिकमत पाहिजे की आज खूप साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये न्यू इंडिया जो येतोय, स्किल इंडिया प्रोग्राममध्ये स्टार्टअप्स नावाच्या प्रोग्राम्स येत आहेत. आज मला एक खूप चांगला कार्यक्रम टी व्हीवर येतो शार्क टँकचा. बघा त्याच्यामध्ये तो दरवेळेस त्या बिग बॉस किंवा ते नाचगाण्याचे प्रोग्राम घेऊन स्वतःचा वेळ घालायचा, पण त्याच्यामध्ये काहीतरी शार्क टँकमध्ये कोणीतरी सृजनात्मक नवीन संकल्पना घेऊन येतो आणि त्या ठिकाणी इन्व्हेस्टर्सचं त्या याच्यामध्ये काहीतरी दिसतं. मित्रांनो, आपल्या आवडीनिवडी, आपल्या काय म्हणतात त्याला जो हे आहे ना, प्रत्येक याच्यामधला ट्रेंड जो आहे तो मी निर्माण करत असतो. मी कसा व्हायब्रेशन्स आजूबाजूला देतो, मला काय आवडतं काय आवडत नाही, मी हे जसं वलय निर्माण करतो तसं तसं ते घडत जात. उद्योजकांना म्हटलात, उद्योजकांमध्ये काही नाही. तुमच्या याच्यामध्ये इच्छाशक्ती असेल ना, काहीही करू शकतो. मराठी माणूस एवढा हे आहे की ती आज येवलेंना कुठला फायनान्स भेटला होता हो, त्यांनी आज तो एक ट्रेंड सेट केला की प्रत्येक गल्लीबोळामध्ये तुम्हाला येवले चहा दिसतो. काहीच नाही झालं ना, मी तर म्हणेल मुंबईमध्ये आज पानवाल्यांची सुद्धा ब्रँड्स आहेत. पानवाला तेच कशाला, जावेद हबीब नावाचा तो वारीक ज्याला आपण हिनवतो तसा फॅशन डिझायनर आहे. तो केसांचं हे करतो, तिथे जाण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागते. पण त्यांनी त्याच्यामध्ये हे नाही बघितलं की हे काहीतरी हे आहे. जेव्हा आपण म्हणत असतो ना आय कांट डू दिस, की हे मी करू शकत नाही, याचा अर्थ तो मी इंट्रोस्पेक्ट केल्याच्यानंतर माझ्यासाठी परिभाषा काय आहे की हे मी आत्तापर्यंत केलं नाही, एवढंच त्याचा सोपा अर्थ आहे. पण आपण ज्यावेळेस म्हणू ना की हे मी करू शकत नाही, आपण भविष्यातली सगळी कवाडं बंद करत असतो. पण ज्यावेळेस मी म्हटलं ना की हे मी आत्तापर्यंत केलं नाही, तर एक कवाडं हे ओपन राहू शकतं की करायला काय हरकत आहे. उद्योग आपल्या पिढीजातमध्ये कुणी केलेला नाही आहे. मी केला तर काय होईल, एकदा पडेल एकदा उभं राहील. पडण्याचं एवढं काही हे नाही आहे. आपण आपल्याकडेच बघितलं तर मानवजात ही जी आहे ना, ही खूप स्लो लर्नर आहे. निसर्गामध्ये तुम्ही जर बघितलं, प्रत्येकाच्यामध्ये गोठा असेल ना, 7व्या-8व्या दिवशी ती गाईचं बछडं जे आहे ते 3 दिवसात उठायला लागतं. फार तर काही तर एवढे चंड असतात की जन्मले की दुसऱ्याच दिवशी ते चालायला पण लागतं. आपल्याला 2 वर्ष लागतात पायावर उभं राहायला. कितीदा पडलेलो असतो आपण. दुसरं आहे ना, स्पोर्ट्सिंग स्पिरिट तुमच्यामध्ये आलं पाहिजे.
युवा यांच्यासाठी माझं एक तुम्हाला दुसरं 2 मागून जाणार मी. एक उठायचं आणि दुसरं कुठलं तरी स्पोर्ट्स तुम्ही आत्मसात केलं पाहिजे. ट्रेकिंग घ्या, सायकलिंग घ्या, स्विमिंग घ्या, काय करायचं ते घ्या. स्पोर्ट्समधलं सगळ्यात मला आवडणारं काय आहे, इट टीचेस यू हाऊ टू फेस द फेलियर इन अ स्पोर्टिंग वे. भारताने मॅच हारला म्हणजे 11 प्लेयर आत्महत्या करतात का हो? स्पोर्ट्समध्ये तिथे आपण बघायला लागतो की कोण कसा आऊट झाला, कसं झालं. मी ते इंट्रोस्पेक्ट करतो माझ्या परफॉर्मन्सवर. मी तो मेलोड्रामा नाही करत. माझा वडील असे होते, माझं होतं, मी असा होतो, मला शिक्षण नाही म्हटलं, मी इंग्लिश स्कूलमध्ये नाही गेलो, काय घेणं देणं आहे त्याच्याशी. सो दॅट इज इंटरप्रिटेशन. अजून हॅलो सर, रोहित साळुंके, धुळ्याहून जिल्हा अध्यक्ष आहे. माझा प्रश्न असा आहे, म्हणजे तुम्ही चर्चा केली सर्वांशी, त्याच्यात खूप सारे क्वेश्चन सुटून गेले. पण असं आहे की आत्ताची यंग जनरेशन आहे, त्यांच्यामध्ये एरोगन्सपणा खूप झाला आहे. म्हणजे लवकर चिडून जाता, लवकरच म्हणजे सहनशक्ती कॅपॅसिटी नाही राहिली. तर तुम्ही पण यंग जनरेशनमधनं गेलेत, तर तुमच्यामध्ये पण होतं का? आणि म्हणजे डेव्हलप करायसाठी काय करायला पडेल त्यासाठी? बरोबर. यंग जनरेशन इज फुल ऑफ एनर्जी. मग ती एनर्जी इंटेन्सिटीमध्ये येते. तो इतका ज्वालामुखीसारखा लावा आहे. तो प्रेमही तितक्या उत्कटतेने करतो, रागही तेवढ्याच याच्याने करतो, त्याचं फ्रस्ट्रेशनही तेवढ्याच याच्याने दाखवतो. पण मित्रांनो, एकच हे करा, त्या आवेगामध्ये ते हार्मोनल तो असतोच असतो, नाही आहे त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न नका करू. फक्त एक आहे, त्याची जबाबदारी घेण्याची क्षमता ठेवा. मी हायपर आहे, मी रागराग करतो, मी काहीतरी अपशब्द बोलतो, कुणाचं ॲडजस्ट नाही केलं, काहीतरी बोललं, मी ओमिटिंग जर केलेलं असेल तर मला साफसफाई करायची सुद्धा जबाबदारी माझीच आहे. सॉरी म्हणणं, जितक्या त्वेषाने आपण पुढच्याला बडबड बोलू शकतो, तेवढ्याच त्वेषाने त्याला सॉरी जाऊन म्हणणं हे सुद्धा आलं पाहिजे. आईवडिलांचं किंवा कुणी मित्रांमध्ये आपण हे करतो, कुठल्या भूमिकेबद्दल आपण एकदम काय म्हणतो याच्यापेक्षा आहे ना, टोन महत्त्वाचा असतो. की त्या टोनमुळं काय म्हटलं हे सुद्धा विसरून जातात. मग त्या विखार जे टोनचे किंवा माझ्या शब्दांच्या टोनिंगमध्ये जे काही बदल झालेले आहेत, नातेसंबंधांमधलं सगळ्यात सोपं सूत्र तुम्हाला सांगून जातो. नातेसंबंधांमध्ये कोण चुकलं याच्यापेक्षा काय चुकलं याच्यावर लक्ष द्या. कोण चुकलं याच्यामध्ये आपण मोजमाप करत राहतो. मग ते सॉरी त्यांनी म्हणायला पाहिजे, मी मोठा आहे, मी लहान आहे, मी म्हटलं, मी असं म्हटलंच नव्हतं, त्यांनी माफी मागायला पाहिजे, त्यांनी चूक केलेली आहे. त्यांनी केलं का कुणी केलं यापेक्षा मला ते नातं महत्त्वाचं आहे. सॉरी मी म्हटलं काय, त्यांनी म्हटलं काय, ते जर सॉरी म्हटल्याने परत येत असेल तर मी सुरुवात करेन. इनिशिएटिव्ह इज द बेस्ट. तर हा नैसर्गिक भाग आहे. तो उंच चढाव, कार्डिओग्राफ आपला कसा असतो माहिती आहे ना, असा असा खाली, तसं तो मूड्स तुमचे खालीवर होत राहणार. त्याला खरं तर त्या सागराचं पाणी जसं हेलकावे खातं त्याच्यावर राईड करता आलं पाहिजे, हेच कौशल्य आहे. जीवनातलं रिलेशनशिप मॅनेजमेंटमधलं काय आहे माहिती आहे, की ह्या वादळांवरचं किंवा अनसर्टन कंडिशन्समध्ये तुम्हाला कसं राईड करता येतं हेच त्याच्यामधलं कौशल्य आहे. मी किती जरी सांगितलं तुम्हाला पोहणं असं असतं पाण्यामध्ये, रिलेशनशिपमध्ये सुद्धा तसंच आहे. मी पोहताना असा हात केला पाहिजे, तसा केला पाहिजे, तो पाण्यावरचं तरंगणं तुम्हाला कमवावं लागतं. त्याला क्लासरूम टीचिंगमधून किंवा मी काही जरी सांगितलं तरी ते येणार नाही. ते नातेसंबंधांमध्ये तुम्हाला तो डान्स, कॉन्व्हर्जेशनल डान्स ज्याला म्हणतो, तसा करता आला पाहिजे. त्याच्या एका रनरसारखं, की त्याच्यासाठी त्याच्या धावेसाठी आपल्याला पळता आलं पाहिजे, त्याच्या ह्याच्यासाठी उभं राहता आलं पाहिजे. तर हेच आहे. अजून सर आहे का कोणी? काय आहे वेळ? कोणी विचारणार आहे? हां, हॅलो. शेवटचे 2 प्रश्न, यानंतर अजून एक हॅलो प्रश्न घेऊ सर, आपण. मी स्वतः प्रोफेशनल जॅव्हलिन थ्रोवर आहे. बट सर, आय हॅव अ इंजुरी, सिरियस इंजुरी आहे, हँड इंजुरी. सो सर, इंडियन टेंडन्सी अशी पाहिली की सर, मी आफ्टर इंजुरी त्यात खर्च खूप होतो आणि फॅमिली बॅकग्राऊंड एक साधं मीडियम आहे. तर सर, अशी कंडिशन येते की तिथं स्पोर्ट्स सोडायला लागतं. तर सर, तुमच्या ह्याच्यावरती काय म्हणणं आहे, जर इंजुरी झाली
जर रिकव्हरी होत असेल आणि ॲज अ गर्ल एक स्पोर्ट्स खेळत असेल तर पेरेंट्स सर नाही म्हणतात खेळायला पुढे. जर एखादी इंजुरी तिला झाली म्हणतात की सर लेग परक्याची धन असतं असं म्हणतात. बस सर जर इच्छा असेल खेळायची तर पेरेंट्सला काय उत्तर द्यावं सर ह्याच्यावरती. आणि सर माझं मिशन ऑलिम्पिक गोल्ड आहे. परफेक्ट उत्तर याला नाही आहे, पण काही ग्लिम्सेस ज्याला म्हणतो ना, प्रकाशाच्या वाटा जशा असतात तशा प्रकाश टाकू शकतो त्याच्यावर. तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला कसं घडवायचं हे करा. स्पोर्ट्स खूप चांगला आहे. स्पोर्टिंग याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे स्पिरिट किती आहे तुमच्यामध्ये. व्हॉट मेक्स अ मॅन विनर इज द इनडॉमिटेबल स्पिरिट टू विन. तुमच्या कॅपॅसिटीज किती आहेत याच्यापेक्षा आहे ना, जगण्याची ती जिंकण्याची उर्मी जी आहे ती तुम्हाला हे करत. आज बांगलादेश, श्रीलंकासारख्या थर्ड वर्ल्ड कंट्रीज वर्ल्ड कप जिंकून गेल्यात क्रिकेटमध्ये. T20मध्ये कुठला देश कधी जिंकून जाईल तो यशाची उर्मी जी आहे. स्पोर्ट्समध्ये पण तसंच आहे. फक्त यामध्ये एकच बघा की वेन यू आर गेट इंज्युअर्ड, रिकव्हरी इन स्पोर्ट्स आपल्याकडे तेवढं मेडिकल सायन्सेस किंवा स्पोर्ट्स मेडिसिन ज्याला म्हणतो ती अजून विकसित नाही आहे. तर याला एक पर्याय असू शकतो स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया किंवा नॅशनल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या माध्यमातून किंवा बालेवाडी इथे ॲडमिशन घेऊन त्यांच्या माध्यमातून सपोर्ट घेऊन जर शिकलात तर फॅमिलीला कन्व्हिन्स करून तुम्ही पुढे जाऊ शकता. बरेचदा काय होतं, मी या मताचा आहे की सक्सेस इज अ बॅलन्स बिटवीन ऑल सेक्टर्स. तुम्ही एकटे यशस्वी होऊन आणि कुटुंब जर तुटलं तर मला वाटतं ते कुठंतरी इंज्युअर्ड सक्सेस आहे. मग तुम्हाला ती हतोटी निर्माण करता आली पाहिजे की माझ्या यशाच्या याच्यासाठी मला फॅमिलीला पण कसं सपोर्ट करता येईल पाहिजे, त्यांना मी कसं कन्व्हिन्स करू शकते. एकदा बोललं, दोनदा बोललं की आपण तिसऱ्यांदा बोलणंच सोडून देतो. कंटिन्युअसली हार्पिंग करत आलं पाहिजे. 3 इडियट्समधला मला तो सीन खूप आवडतो. इरफान तो त्याच्या बापाला, फरहान जो आहे, बापाला सांगतो की मला वाईल्ड लाईफ फोटोग्राफर व्हायचं आहे आणि तिथे मी क्या होगा अगर मैं इंजिनियर नहीं बन पाया, एक अच्छा फोटोग्राफर तो बन पाऊंगा. तसं कन्व्हिन्सिंग तुम्हालाच करावं लागेल. तिथं तो काय त्याचं नाव, आमिरचं नाव काय त्याच्यात, रॅन्चो येणार नाही तुमच्यासाठी. सो बी युअर ओन रॅन्चो, क्रिएट दॅट मॅजिक. सगळं कॉन्व्हर्जेशनमध्ये आहे. प्रत्येकाला आपल्या यशामध्ये पुढच्याला सहभागी कसं करायचं आहे ना, ही कधी ती स्पार्क जागून येईल तुम्हाला सांगता येत नाही, पण तो प्रयत्न सोडायचा नाही. एक खूप चांगला प्रसंग सांगतो 2च मिनिटात. तुमची ती याच्यामधली इच्छाशक्ती जेवढी प्रबळ आहे ना, ती पुढच्याला मोटिवेट करते की हे मी त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. माझा एक नामदेव भोसले आहे, तो येईल तुम्हाला लेक्चरला 1-2 दिवसामध्ये. त्याचं पाणी फाउंडेशनसाठी त्यांनी अख्खं गाव त्याच्यासाठी हे केलं. मी माझ्या याच्यासाठी आता अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी हे करतो. प्रत्येकाने कुठली तरी कला जोपासायला पाहिजे, त्याच्यासाठी नरेंद्र बोरले पवार म्हणून मित्र आहे, तो पण प्रयत्न करतो. तर त्यांच्या स्वप्न जेव्हा ऐकतो ना, मला पण वाटतं की आपण कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे. चक द इंडिया पाहिला सगळ्यांनी. चक द इंडियामध्ये एक प्रसंग आहे की ज्या ठिकाणी सबसे ज़्यादा गोल किसके हो गए याच्यासाठी भांडतात. फायनलचा मॅच आहे. त्याच्या आदल्या दिवशी त्या दोघी जणी ज्या सेंटर फॉरवर्ड आणि लेफ्ट फॉरवर्ड आहे, त्या प्रीती सबरवाल आणि अजून दुई कोण आहे, ती दोघी जणी भांडत असतात की सबसे ज़्यादा गोल तो मेरे हो गए. आणि त्यावेळेस ती सांगते की एक लौंडे को मेरे को बताना है कि लड़की क्या कर सकती है, इसलिए गोल तो मेरे ज़्यादा हो गए. आणि तुम्ही जर परत मॅच बघितला तर त्यावेळेस ती स्वतः त्याला पास देते तिला की बता दे वो लौंडे को की लौंडिया क्या कर सकती. तिचं स्टँड असतो की वुमेनहूडसाठी जर माझी प्रतिस्पर्धी जर उभं राहत असेल तर वुमेनहूड जिंकली पाहिजे. मित्रांनो, ती स्वप्नांमध्ये तेवढी धार, तेवढी ही आणणं आपल्या याच्यामध्ये आहे. प्रत्येक जण तुमच्यासाठी टाळी वाजवायला आतुर आहेच. आईवडील आपले आहेत, त्यांनासुद्धा कुठं वाटतं की तुम्ही मिडिओकर राहायला पाहिजे. माझ्या मुलीनं जर गोल्ड आणलं ते माझ्यासाठी तर भूषणास्पद आहे, देशासाठी पण भूषणास्पद आहे. फक्त त्या स्वप्नांसाठी ती ॲसेट, ती टीम, ते रिसोर्सेस जमा करणं
आय वर्सेस द वर्ल्ड याच्यापेक्षा आय विथ द वर्ल्ड हे करत असाल तर तो प्रवाससुद्धा तुम्हाला एन्जॉय करता येईल. दॅट्स इट. सर सर्वप्रथम आदरपूर्वक नमस्कार. मी संकेत रवींद्र वाकळे. मला वाटतं संजय सरांनीही आपल्या सर्व प्रश्नांना तितकीच मनमोकळी आणि समर्पक उत्तरं दिली आहेत. आपण मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि यांच्या वतीनं संजय सरांचे आभार मानतो. त्यांनी आज वेळ दिला, आपल्याला इतकं चांगलं मार्गदर्शन केलं. सर आभार आपले.